स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. सर, शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही, तर ही समस्या काय? हो, व्यापारी जिथे मोठा प्रॉफिट कमवतोय तो डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळू शकतोय. एक शेतकरी पण एक्सपोर्ट करू शकतो, पण मी असं ऐकलंय की त्याच्या डॉक्युमेंटेशनसाठी, सर्टिफिकेटसाठी खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे किंवा त्याला खर्च पण खूप येतो. त्याच्यामुळे शेतकरी ते करत नाही किंवा त्याला माहीत नाही. याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते. खूप सपोर्ट म्हणजे मी तर म्हणतोय ज्याला काहीच माहित नाही, एक्सपोर्टचा ई पण माहित नाही ना, त्याला पण तिथे आपल्याला मेंबरशिप घेतलं तर सगळं नॉलेज मिळेल. बायर कसा फाईंड करायचा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये, ही खूप मोठी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. मला जरी कोणी चॅलेंज दिलं ना असं की सर हे प्रोडक्ट घ्या आणि मला याचा बाहेर शोधून दाखवा पुढच्या 15 दिवसात, मी शोधू शकतो. सर, मी असं ऐकलंय की एक्सपोर्ट जर का चालू करायचं तर खूप सारा पैसा लागतो. तर किती पैसा लागतो? जर का बेसिकपासून जर सुरुवात करायची तर किती पैसा लागेल? गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते, इन्शुरन्स पण आणतंय, मार्केटिंगसाठी पण सपोर्ट करतंय. तर अजून कोणत्या स्कीम वगैरे आहे का ते एक्सपोर्टरला मदत करतील? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत जे गेस्ट आहे त्यांचं नाव इम्पोर्ट एक्सपोर्ट या क्षेत्रामध्ये आदराने घेतलं जातं. त्यांनी जवळजवळ 10,000हून अधिक उद्योजकांना त्यांनी त्यांच्या ट्रेनिंगद्वारे प्रशिक्षण दिले आणि त्यातील काही साऱ्या जणांनी त्यांचा हा व्यवसाय चांगल्याद्वारे उभारला आहे. रायझिंग एक्सपोर्टर अकॅडमीचे फाउंडर आणि मेंटॉर श्री तुषार चौधरी सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही, तर ही समस्या काय? मी एक ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट करतो गेल्या 13 वर्षापासून. माझा प्रॉब्लेम असा आहे की मला एक्सपोर्ट क्वालिटीसाठी जो माल लागतो तो मिळत नाही आणि शेतकऱ्याची समस्या अशी आहे की त्याच्याकडे जो माल आहे त्याच्यासाठी मार्केट मिळत नाही. हा जो गॅप आहे, हा गॅप हेच सांगतोय की तुम्हाला मार्केटची डिमांड जर कळाली असेल परफेक्टली तर तुम्हाला पिकवता व्यवस्थित येईल आणि त्याला भाव नक्कीच मिळतो. इथे हा मोठा गॅप सांगायला कोणीच तयार नाही, पुन्हा परत कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. मला असं वाटतं की हे काम जे आहे ते सरकारचं आहे. सरकारने जसं एक्सपोर्टर्सला सांगितलं जातं, मदत केली जाते की युरोपला जर तुम्हाला ही गोष्ट एक्सपोर्ट करायची तर युरोप गव्हर्नमेंट आपल्या गव्हर्नमेंटकडे त्यांचे नॉर्म्स आधीच पाठवून ठेवते. त्याप्रमाणे आपण लॅब टेस्ट करायची आणि मग तिथेच कळतं पाठवण्याआधी की ते गुड्स आपण तिथे युकेला पाठवू शकतो का. ठीक आहे, म्हणजे एक्सपोर्टर तेव्हाच कंटेनर लोड करेल. शेतकऱ्याला माहितीच नाही आहे की मला एक्झॅक्टली रिक्वायरमेंट एक्सपोर्टरची काय असणार आहे. मी याच्यामध्ये येतात व्यापारी, मग ते करतात सॉर्टी. मग जी क्वालिटी पाहिजे एक्सपोर्टरला, जशी साईज पाहिजे तसं ते सॉर्टिंग करतात, पॅकिंग करून मग ते सप्लाय. माझा प्रॉब्लेम असा आहे की या व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचू शकत नाही. व्यापारी खूप चांगला मार्जिन घेतात त्याचं. हे शेतकरी चांगला माल पिकवून सुद्धा त्याला तेवढा नफा भेटत नाही जितका व्यापारी एक्सपोर्ट वगैरे करून किंवा शॉपिंग ग्रेडिंग करून बरोबर एक्सपोर्ट करतात. बरोबर एक्सपोर्टर्सला सप्लाय करतात. राईट. सप्लाय कसा की मला पाहिजे की समजा कांद्याचं उदाहरण घ्यावं. कांदा जर मला बाहेरनी सांगितलं की मला 55 mm ते 65 mm डायमीटरमधलाच कांदा पाहिजे, एकसारखा दिसला पाहिजे, डबल पत्ती माल पाहिजे, जेणेकरून तो एक्सपोर्ट म्हणजे की शेल्फ लाईफ जो माल टिकाल त्याला एक्सपोर्टला डिमांड आहे. बरोबर. तर आता असा माल जेव्हा मी मागायला जातो कोणाकडे, तर मी शेतकऱ्यांकडे जर डायरेक्ट गेल तर शेतकरी मला काय ही सर ही माझी पूर्ण चाक तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सॉर्टिंग करून नाही घेऊ शकत, तुम्हाला पूर्ण चाक घ्यायला लागेल. मी नाही घेऊ शकत कारण माझ्याकडे उरलेल्या मालाचं पुढे काय करायचं हे एक्सपोर्टरकडे त्याचं काहीच गणित नाही. ते गणित असतं व्यापाऱ्यांकडे. मग व्यापारीमध्ये येतो, मग तो शेतकऱ्याकडनं ज्या रेटने घेतोय ते मलाही माहीत नसतं ॲज अ एक्सपोर्टर, आणि तो मला सॉर्टिंग पॅकिंग करून ज्या रेटने देतोय, मला सगळ्या व्यापाऱ्यांकडनं एक सारखासा रेट मिळाला की मला माहिती का हा व्यापारी माझ्याकडनं किलो मागे 2 रुपये कमवतोच आहे. ते शेतकरी कमवू शकतो ना. म्हणजे शेतकरी शॉर्टिंग ग्रेडिंग. सॉर्टिंग ग्रेडिंग करून किंवा तुम्हाला माहिती की अच्छा एक्सपोर्टला अशी रिक्वायरमेंट आहे, ही रिक्वायरमेंट समजून जर घेतली तर त्या अँगलने तुम्हाला परफेक्ट ते काम करता येऊ शकतं. आणि हा जो गॅप आहे हा भरण्यासाठी मला असं वाटतं की आत्ताची जी नवीन पिढी येते त्या नवीन पिढीचं एक काम केलंच पाहिजे. मी खूप साऱ्या मुलांना असं तयार केलेलं आहे की तुम्ही शेतकरी घरातून आहात, तुम्ही एक्सपोर्टच्या ट्रेनिंगसाठी येतात माझ्याकडे. एक्सपोर्ट करण्याआधीची पहिली स्टेप ही आहे की तुम्ही एक्सपोर्ट क्वालिटी काय ती माहिती आहे पाहिजे. मग शेती रिलेटेड तर अजून जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत कारण खराब होणारा माल आहे हा. त्यामुळे इथे पॅकेजिंगपासून तर त्याच्या व्हरायटीपासून तर त्याच्यावर कुठले पेस्टिसाइड्स यूज केलेले सगळ्यांवरती लक्ष द्यायला लागतं. आणि तुम्ही ॲग्री ग्रॅज्युएट आहात तर तुम्हाला त्याचं नॉलेज ऑलरेडी आपण पुस्तकातून शिकलेलंच आहे. तर पिकवायचं कसं आहे आपल्याला परफेक्ट माहिती आहे, तर आता विकता येणं हाच जर प्रॉब्लेम आहे तर आपल्याला सेल्स आणि मार्केटिंगच्या स्किल्स शिकवून घेतले तर तुम्हाला ते पण सोपं होतं. ओके. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एकदम बेसिकपासून आपण सुरुवात करूया की एक शेतकऱ्याचा मोजा किंवा जो आपला व्हिडिओ बघतोय तो त्याला जर का एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट चालू करायचे तर त्याच्यासाठी रोडमॅप कसा रे,
एकदम बेसिक पासून आपण चालू करूया, तर तो सुरुवात कशी करू शकतो? तुम्हाला काय करायचं मी एकदम साधं सोपं सांगतो. जिथे पण तुमच्या आजूबाजूला जवळपास जिथे कोल्ड स्टोरेज असेल त्या ठिकाणी जा. जिथे हे व्यापारी लोक किंवा एक्सपोर्टर्सला सप्लाय करणारे लोक जे आहेत त्यांचं तिथे काम चालू असतं. ते जाऊन तिथे उभं राहा, बघा किंवा त्यांना भेटा की आम्ही आमचं हे व्हिजिटिंग कार्ड छापायचं, आम्ही हे गुड्स सप्लाय करतोय. ते काय व्हिजिटिंग कार्ड 1000 रुपयात तुमचे मिळून जातं, ते काय मोठी गोष्ट राहिली नाही. आता व्हिजिटिंग कार्डने काय होतं ना, तुमचं एक कंपनी म्हणून तुम्ही तिथे प्रेझेंट. छोटंसं काम आहे. मी डायरेक्ट व्हिजिट करणं आणि व्हिजिटिंग कार्ड घेऊन जाणं याच्यात खूप फरक पडतो. तुम्ही ते दिलं, सर आमच्या गावामध्ये एवढे प्रोडक्ट्स आहे आणि आम्ही तुम्हाला ते सप्लाय करायचं, तर सप्लायरला पहिले भेटा. मग तो सांगतो की एक्सपोर्टरची रिक्वायरमेंट कशी असते ते महत्त्वाचं का द्या. ती रिक्वायरमेंट समजून घ्यायची. अच्छा हे असं लागतंय का, ओके आपल्याला माहिती नव्हतं. मग आता आपणच जर हा माल तयार करून दिला, हा सप्लायर जर कट डाऊन झाला, एक्सपोर्टर्सला काय पाहिजे, हे कुठलंही एका बायर जो असतो किंवा परचेसर जो असतो त्याला काय पाहिजे, सगळ्यात कमी किमतीत मला सगळ्यात चांगला माल पाहिजे. हो, व्यापारी जिथे मोठा प्रॉफिट कमवतोय तो डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळू शकतोय. हे शेतकरी आपले वडीलधारे लोक कदाचित तेवढे शिकलेले नसतील, त्यामुळे त्यांना ते टेक्नॉलॉजी ॲडॉप्शन किंवा हे करणं त्यांनी कधी पॉसिबल होईल आपल्याला असं वाटत नव्हतं, पण आत्ताच्या पिढीला ते शक्य आहे. हे केलं पाहिजे. म्हणजे पुष्पा तिथून बघितलं असत, पुष्पा आहे तो त्यातली जी 7वी ब्रेकडाऊन करीत नंतर प्रॉफिट वाढवत गेला होता. बरोबर, एक्झॅक्टली. तर एक्झॅक्ट आपल्याला त्याच वेळी करायचं. त्याच वेळी करायचं. पहिले तुम्ही बेसिक समजून घ्या की नक्की एक्सपोर्ट म्हणजे काय, काय असतं नक्की हा प्रकार काय, जे तुम्ही प्रत्येक प्रोडक्टला हाताशी घ्या. समजा कांदा असेल, सगळ्यात सोपं प्रोडक्ट आहे. कांद्याच्या कंट्रीनुसार कुठली रिक्वायरमेंट असते, साईजनुसार कुठली व्हरायटी लागते, कशी बॅग आणतात, कुठे कितीला मिळते ती, लेबर किती पैसे घेतो. मग आपण ते 15 लेबर नाही बसवू शकत का? 10 शेतकरी एकत्र आले तर तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी तुमची टाका आणि एक्सपोर्ट क्वालिटी जशी पाहिजे असेल तुम्ही स्वतः तयार करून द्या. व्यापाऱ्याकडे काय असतं, शेड असतं, शेडने बदलू शकत आपण. तेव्हा चालायला असते तिथंच तुम्ही ते काम करू शकता. खाली बघते ताडपत्री टाकायचे, त्याच्यावरती कांदे सॉर्टिंग करायचे, बॅग भरायची, कंटेनर जागीच लोडिंग येईल. मी आणतो, मी एक्सपोर्टर म्हणून मला तेच अपेक्षित आहे. मला जर इथे 1 रुपया माझा वाचला आणि शेतकऱ्याला पण 1 रुपया वाढून मिळतोय, तर आपल्या दोघांचा जिथे फायदा आहे ना. तुमच्याकडे लोक येतील. एक शेतकरी पण एक्सपोर्ट करू शकतो, पण मी असं ऐकलंय की त्याच्या डॉक्युमेंटेशनसाठी, सर्टिफिकेशनसाठी खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे किंवा त्याला खर्च पण खूप येतो. तर मग त्याच्यामुळे शेतकरी ते करत नाही किंवा त्याला माहीत नाही. याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? हे कोणी सांगितलं तुम्हाला डॉक्युमेंटेशन? बोलत राहते असेच की कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. आता इथेच खरा प्रॉब्लेम आहे. आपण ज्यांच्याकडून ऐकलं, आपण कोणाचं ऐकतोय हे पहिले महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तो एक्सपोर्टर आहे का, किंवा जर असेल तर तो कदाचित तुम्ही त्या बिझनेसमध्ये नको या म्हणून काहीतरी अवघड काहीतरी गोष्ट असं प्रेझेंट करून सांगतोय, असं पण होत असेल. एक्सपोर्टला खरं तर गव्हर्नमेंट जे आहे इतका सपोर्ट करते, जे भारतातल्या दुसऱ्या कुठल्याच बिझनेसला नाही आहे. एक्सपोर्ट बिझनेस हा आपल्यासाठी, आपल्या देशासाठीचा बॅकबोन. कोविडसारख्या प्रकारात अख्खं जग घरात बसलेले असतात ना, सगळे एक्सपोर्टर लोक बाहेर होते. मी स्वतः माझ्या कारवरती माझे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स लावल्यानंतर कुठल्याच पोलिसांनी मला गाडी थांबवली नाही. का? एक्सपोर्टवर थांबलं तर आपला देश थांबू होईल. कारण आपण बाहेर देशात माल विकू, तिथला पैसा जेव्हा आपल्या देशात आणतो तो देश फास्ट ग्रोथ, GDPवरती इम्पॅक्ट करणारा हा पहिला बिझनेस आहे. मग डॉलर्स आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे, जेणेकरून आपण लवकरच महासत्ता हो किंवा आपण एक श्रीमंत देश म्हणून येणार आहे. जे आत्ताचे श्रीमंत देश आहे त्यांच्याकडे बघा ना, अमेरिकेसारखे देश ज्याची इकॉनॉमी 28 ते 29 ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास. चायना त्याच्या खालोखाल 2 नंबरची इकॉनॉमी, जवळपास 18 ते 19 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी. आणि भारताची इकॉनॉमी ही 4 ट्रिलियन, 7 पट मागे आपण त्याचं. की मागे असण्याचं कारणच आहे की आपलं एक्सपोर्ट फार कमी आहे. आपण आजही तुम्ही गुगलवर जाऊन बघा, आपला एक्सपोर्ट कमी आणि इम्पोर्ट जास्त आहे. म्हणजे आपल्या खिशात पैसे नाही तरी पण आपण जास्त वस्तू बाहेरून खरेदी करतोय. मग हे खरेदी करण्यासाठी पैसे येतील कुठं, कमवायला लागतील. कमवले कुठे जात आहे, तो एक्सपोर्टर जेव्हा कमवून आणतोय डॉलर्स त्यावेळेस ते पैसे येतात. आणि जर ते कमी पडत आहेत, डेफिसिटमध्ये आपला ट्रेड, त्यावेळेस आपल्याला ती दरी भरून काढण्यासाठी आपलं सोनं गहाण ठेवावं तर डॉलर्स आणावे लागतात आणि मग ते करावं लागतं. देशावर कर्ज आहे आपल्या, हे छोट्यातल्या छोटी गोष्ट पण पुचत नाही घेते. आणि सरकार त्याच्यावरती काय ॲक्शन घेते? तुम्ही एक्सपोर्टरला प्रमोट करताय, गव्हर्नमेंट लागेल ती मदत करायला तयार आहे. एक्सपोर्टरला मार्केटिंगला पैसे देते. तुम्ही बाहेर देशात जायचं त्याच्यासाठी फंड्स अवेलेबल आहेत, सबसिडी अवेलेबल आहे. 1 दिवसात मंजूर होणारी सबसिडी एक्सपोर्टरला. मला सांगा कुठल्या दुसऱ्या बिझनेसला 1 दिवसात सबसिडी मिळते असं? तुम्ही सकाळी अप्लाय केलं संध्याकाळी तुम्हाला सबसिडी मंजूर होती. इतकी फास्ट प्रोसेस आहे एक्सपोर्टरला. तुम्हाला बाहेर देशात घेऊन जाऊ शकते कंट्री. तुमच्यासोबत इंडियन एम्बेसीचा माणूस तिथे असतो जो तुम्हाला ऑर्डर मिळवून देण्यासाठी हेल्प करतो. कितीतरी गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहेत ज्या वेबसाईटवरती तुम्हाला ट्रेंडिंग प्रोडक्ट कुठले, या मागच्या 5 वर्षात कुठल्या प्रोडक्ट्सला जास्त डिमांड आली, कुठला देश आपल्यासोबत
जास्तीत जास्त ट्रेड करतो, आपल्याकडनं विकत घेतो, ते प्रोडक्ट कुठले, किती टन्समध्ये ते एक्सपोर्ट होतं, इतका सगळा डेटा अवेलेबल करून देते. मला सांग बरं, तुम्ही कुठल्या बिझनेससाठी मिळताय असं? नाही. एक्सपोर्ट हा विषयच इतका इम्पॉर्टंट झालेला आहे की याच्यासाठी गव्हर्नमेंट कमी कुठे पडते की एक्सपोर्टर तयार झाल्यानंतर, म्हणजे आमच्याकडून ट्रेनिंग करून गेल्यानंतर त्याला त्या गोष्टी कळतात. अच्छा, इथं तर भरपूर सारी सोय आहे. पण शेतकरीपर्यंत ती पोहोचलंय का? अजून इथून पुढचे 10 वर्ष आपण असंच याच ठिकाणी राहू जर ही गोष्ट समजून नाही येते. काय करायचं आपल्याला? एकदम साधी सोपी गोष्ट आहे. पहिली स्टेप की एक्सपोर्टरला काय लागतं, कंट्रीनुसार कुठली डिमांड आहे. आपलं प्रोडक्ट एकदा पहिले आपल्या गावात काय मिळतंय, आपण स्वतः काय पिकवतोय याची एक लिस्ट बनवून घ्या. त्या प्रत्येक प्रोडक्टला कुठे कुठे डिमांड आहे याचा एक फॉर्म्युला, आपला एक व्हिडिओ पण आहे, आपण तो टॅग करून देऊ याच्यामध्ये. त्यामध्ये तुम्हाला प्रोडक्टचा रिसर्च कसा करायचा ते व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्ही गव्हर्नमेंटची साईट आहे ट्रेड स्टॅटिस्टिक्स बघा किंवा ट्रेड कनेक्ट पण आहे, सेम डेटा गुमेटेड आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही प्रोडक्टचं नाव टाका, कुठल्या देशांमध्ये किती क्वांटिटीमध्ये ते एक्सपोर्ट केले, मागच्या 2 महिन्यापर्यंतचा रेट आहे. मला जर माहिती असेल की माझं प्रोडक्ट सगळ्यात जास्त UKला जातं आहे, सिंगापूरला जातं आहे किंवा मलेशियाला जातं आहे, तर तुम्ही जगात 190पेक्षा जास्त देश असताना कुठे टार्गेट करू? मी तर कन्फ्यूज होते ना, एवढ्या देशांमध्ये कुठे माझं प्रोडक्ट घेणार आहे, कोण कस्टमर असेल. त्या डेटामध्ये दिसते ना मलेशियात जास्त डिमांड आहे त्याची आणि कन्सिस्टंटली वाढते पण आहे. म्हणजे काय, तिथे मार्केट ग्रो होते, लोकांना आवडते आपलं प्रोडक्ट, तर आपण तिथे पटकन बाहेर शोधू शकतो. हा डेटा तुमच्याकडे जेव्हा परफेक्ट येईल, मग मलेशियाची रिक्वायरमेंट कशी असते व ते समजून घेण्यासाठी गव्हर्नमेंटने परत एक संस्था बनवली. त्याला म्हटलं होतं एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिल किंवा RCMC. त्या ॲग्रीसाठी अपेडाचं आहे. अपेडाच्या वेबसाईटवर जा, सगळं डेटा अवेलेबल आहे, सगळ्या स्कीम्स ओपनली अवेलेबल आहे. त्यांच्याकडून तुम्हाला डायरेक्ट कस्टमर्स पण मिळतात, त्यांच्या थ्रू तुम्ही एक्झिबिशनला बाहेर देशात जाऊ शकतात. इतकी सगळी सोय. म्हणजे तुम्ही फक्त शिका, एक्सपोर्टमध्ये उतरा. एक्सपोर्ट तुम्ही म्हणतो प्रत्येकाने केला पाहिजे. जी चायनाची परिस्थिती ना, घराघरात एक्सपोर्टर. माझं तेच वाक्य, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगतो. माझं टार्गेट आहे की हर घर एक्सपोर्टर झाला पाहिजे. हर घर झाल्याने काय होईल, आपला देश फास्ट ग्रो होईल आणि पुढच्या 5 वर्षात आपल्या कुलांना तो परत स्ट्रगल नाही करायला लागला. याची तयारी आपल्याला आज करेल. त्याला कोणते डॉक्युमेंट वगैरे लागतात? डॉक्युमेंटेशन जे आहे, एक्सपोर्टसाठी डॉक्युमेंटेशनला फारसा खर्च येत नाही. पूर्वी फार होतं. म्हणजे मी पण जेव्हा लायसन्स काढलं तेव्हा मला 4,000 रुपये लागले होते आणि ते जाण्याची प्रोसेस मॅन्युअल होती. मॅन्युअली फक्त ऑनलाईन वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करायचा, तो भरायचा आणि मग पोस्टानेच पाठवायचा. मग पुण्याच्या ऑफिसला DGFTला किंवा मुंबईला तिथे तो फॉर्म पाठवणं, मग तो मॅन्युअली चेक होणार, मग कधी रिसिव्ह होईल, कधी रिप्लाय, ते कधी ॲक्सेप्ट कधीच होत नव्हतं, स्पेलिंग मिस्टेक होत होतं, काय जे काय असेल तर मॅन्युअलवरून पाठवायचं ना. त्यामुळे तिथे टाईम कन्झ्युमिंग हवा. 4-4, 5-5 महिने लागायचे एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स आहे. पैसे पण खूप लागत होते. तर त्यावेळेस 4,000 म्हणजे खूप जास्त मोठी गोष्ट होती. मी 10 अकराची गोष्ट सांगते, 2010. याच्यानंतर आत्ताचा मी तुम्हाला पिरियड सांगतो. मागच्या 5 वर्षापासून, हे कोविडच्या 1-2 वर्ष आधीपासून 500 रुपये गव्हर्नमेंटची फीज लागते इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्सला. सुरुवातीलाच येऊन गेले फक्त 500 रुपये. फक्त 500 रुपयामध्ये जर इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स मिळतं, इम्पोर्ट पण करू शकतो आणि एक्सपोर्ट पण करू शकतो. एक्सपोर्टला काय, आता या स्कीम्स वगैरे देण्यासाठी गव्हर्नमेंटला एक्सपोर्टरचं जास्तीत जास्त म्हणणं प्रॉब्लेम जर समजून घ्यायचे, याकरता स्पेशल एक बॉडी बसवली. तिला म्हटलं आता एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, त्याची मेंबरशिप घ्यायला लागेल आणि काही फारशी कॉस्ट नाही ना. अपेडाची मेंबरशिप घेतली तर 7,000 रुपयाची मेंबरशिप आहे 5 वर्षाची. ती काय काम करते? त्याच्या थ्रू तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सबसिडीज, हा डेटा, कुठल्या देशांमध्ये कस्टमर्स आहेत आपल्या, त्या कस्टमरचे कॉन्टॅक्ट्स. मला समजा ग्रेप्स एक्सपोर्ट करायची युरोपमध्ये, तर कुठले पेस्टिसाईडचे नॉर्म्स आहेत, कसं पॅकेजिंग केलं पाहिजे, त्याच्यासाठी पॅकेजिंग मटेरियल देणारे पण पॅकिंग क्रेडिट नावाची एक स्कीम आहे. खूप सारे स्कीम्स आहेत अशा. तुम्ही फक्त एंट्री घ्या, त्यांना सांगा माझा हे प्रॉब्लेम्स आहेत, मला माहीत नाही हे कसं एक्सपोर्ट करू, ते सगळं गव्हर्नमेंट देते तुम्हाला ऐकतात. गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते. खूप सपोर्ट करते, खूप सपोर्ट. म्हणजे मी तर म्हणतोय, ज्याला काहीच माहीत नाही, एक्सपोर्टचा पण माहीत नाही ना, त्याला पण तिथे अपेडाची मेंबरशिप घेतलं तर सगळं नॉलेज मिळेल. इतकं सपोर्ट. कारण ते काउन्सिल सेपरेटली ॲग्रिकल्चरसाठी बनवले गेले. अपेडा त्याचं मुंबईला ऑफिस आहे, मुंबईत देऊ शकते मी पण. मग ठीक आहे, एक तर इम्पोर्ट एक्सपोर्टचा लायसन्स झालं, अजून दुसरे काही डॉक्युमेंटेशन वगैरे लागतात? बरोबर. एक्सपोर्टसाठी पहिलं डॉक्युमेंट होतं इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स किंवा त्याला IEC म्हणू आपण शॉर्ट फॉर्ममध्ये. दुसरं लागतं RCMC, ते मी ॲग्रीसाठी अपेडा सांगितलं, त्याची मेंबरशिप पेज आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेले तर तुम्हाला पोर्ट रजिस्ट्रेशन लागतं आणि GST नंबर. तर याच्यात पण बरेच लोक कन्फ्यूज होतात, सर ॲग्रिकल्चरला कुठे GST लागतं. पण GST घेणं हे आपल्याच फायद्याचं आहे आणि मॅन्डेटरी येते एक्सपोर्टर्ससाठी. का मॅन्डेटरी? कारण आपण प्रोडक्टवरती GST नाही, बट तुमच्या पॅकेजिंग मटेरियलला GST आहे, ट्रान्सपोर्टेशनला GST आहे. आपल्याला सगळं रिफंड मिळतो, कारण आपण GSTचा नियमच असं आहे की भारतात जर बिझनेस केला तरच GST लागणार आहे. पण आपण तर एक्सपोर्ट करतोय, त्यामुळे तुम्हाला तो GST रिफंड मिळतो आणि तो तुमच्या अल्टिमेटली प्रॉफिटमध्येच कन्वर्ट होतं. कारण आपण कस्टमरला इनवॉइस बनवताना तो GST ॲड करून 10-15 हजार रुपये त्याच्यात मिळून जातं.
पण ह्या 3 स्टेपमध्ये जर तुम्ही गेलं तर हे सगळं बनवायला साधारणतः 15 दिवस खूप चालू. एक्सपोर्टची कंपनी तयार होण्याचं एक. ठीक आहे, हे लायसन तर झाले. बरोबर. एक समोर आपल्याला माल पण विकायचा आहे, तर मग समोर बाहेर आपल्याला कसं फाईंड करायचं? कारण मी असं ऐकलं किंवा खूप यूट्यूबवरती ॲड येतात की बाहेर कसा फाईंड करायचा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये. ही खूप मोठी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. मला जरी कोणी चॅलेंज दिलं ना असं की सर हे प्रोडक्ट घ्या आणि मला याचं बाहेर शोधून दाखवा पुढच्या 15 दिवसात, मी शोधू शकतो. सोपी गोष्ट आहे. सोपी गोष्ट आहे. कशी? मी तुम्हाला सांगतो, गेल्या 13 वर्षात आणि अकॅडमीला आपलं रायझिंग एक्सपोर्टर्सला 10 वर्ष मिळालं. महाराष्ट्रातील पहिले इन्स्टिट्यूट आहे आणि आत्तापर्यंत इतका क्राऊड आणि माझे ॲड्स पण तुम्हाला जे जास्त दिसतात आणि मी त्या मार्केटात पडत नाही. माझ्याकडे मग पब्लिसिटीचे लोक येतात. माझ्यापर्यंत पोचलं म्हणजे तो रिका फॅती कधीच पडायचा. तो एक्सपोर्टर म्हणूनच बाहेर पडतो किंवा मी त्याला पैसे कसे कमवायचे हे शिकवूनच बाहेर पडतो. ठीक आहे. आता बाहेर शोधता हा प्रॉब्लेम खरंच नाही आहे. ज्यांनी खरंच मनापासून काम केलं ना, मी सांगितलेलं स्टेपप्रमाणे बाहेर शोधण्यासाठी करावं लागतं. ते जर तुम्ही परफेक्टली करत असाल आता वेळ लागतो. कुठला धंदा नवीन सुरुवात आली आणि लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशीच त्याचं रिटर्न्स मिळायला लागणं असं होणार नाही. आपण मेंटरशिप पण मी प्रोव्हाइड करतो. 3 महिन्याची मेंटरशिप देतो. सोबत घेऊन बिझनेस शिकवतो. की कोणीच नाही करत, अख्ख्या भारतात कोणी नाही करत. कारण शॉर्ट टर्म मनी मिळतो ना. ट्रेनिंग 3 दिवसाची ट्रेनिंग करा आणि लाखो रुपयाची फीस घ्यायची. पुणे मुंबईत तोच कार्यक्रम चालू शकते आणि लोक फसतात, सरळ सरळ फसतात. काही आश्वासनं द्यायचे आणि ते काम चालू देतो. नाही प्रॅक्टिकल नॉलेज भेटत. प्रॅक्टिकल नॉलेज भेटत. क्लासरूममध्ये बसून तुम्ही बिझनेस कसं शिकू शकता नाही शिकू शकत नाही. म्हणून मी फील्डवर घेऊन जातो. कंटेनर दाखवतो. हा असा कंटेनर असतो, असा माल येतो, असं सॉर्टिंग काय लागते, याचे पैसे कसे वाचवायचे, तो कंटेनर आला कुठं, त्याचा रेट कसा असतो, या सगळ्या गोष्टी मी प्रॅक्टिकली शिकवतो. त्यामुळे ते समजतं. पोर्टवरती व्हिजिटला घेऊन जातो. तिथे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली कस्टममध्ये घेऊन जातो. बरेचसे गव्हर्नमेंट अधिकारी माझे ओळखीचे त्यांच्याशी भेट घालून देतो. असे जे कार्यक्रम आपण आज लाईव्ह करतोय पण मग तशा ऑफलाईनमध्ये माझ्या असंख्य कार्यक्रम होतात. याच्यामध्ये हे जेव्हा नॉलेज तुम्हाला टच जो मिळतो, जो तुम्ही एकटे गेल्यानंतर मिळणार नाही, पण माझ्याकडे क्राऊड असल्यामुळे मला गव्हर्नमेंट अधिकारी वेळ देतात आणि त्यांच्याशी भेट घालून देतात. आणि गव्हर्नमेंट ते सरळ सरळ त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, जे काही अधिकारी आहेत मोठे, की तुमच्याकडे एक्सपोर्टर आलं म्हणजे प्रायोरिटीमध्ये त्याचं काम करायचं. मग तुम्हाला एवढी सगळी मदत मिळत असताना एक्सपोर्टसाठी तुम्ही एकदा पाय ठेवला की परत कोणी दुसऱ्या बिझनेसकडे वळत नाही. हे माझं वाक्य फार लोकांमध्ये फेमस आहे आणि ते खरं उतरतात असं की शेतकरी जर स्वतः पिकवू शकतो आणि स्वतःचा माल स्वतः एक्सपोर्ट करायला लागले. आता स्वतः एक्सपोर्ट करायला लागण्यात समजा एखाद्याची 2 एकरच शेती, मग 2 एकरमध्ये किती प्रोडक्शन येणार आहे जे एक्सपोर्टसाठी फार कमी पडत. ठीक आहे. तर तुम्हाला 10 शेतकरी एकत्र करणं, मग फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या स्कीम मागं त्याच्यासाठी एक्सपोर्टसाठी नक्कीच स्कीम असणार आहे की तुम्ही जर स्वतः प्रोड्युसर आहात तर प्रोसेसिंग करून त्याच्यासाठी पण सबसिडी मिळते. कोल्ड स्टोरेज तुम्ही घेऊ शकता. 50 to 60% कोल्ड स्टोरेज स्वतःचं बांधण्यासाठी एक्सपोर्टरला सबसिडी दिली जाते. हे तुम्ही करू शकता. एका कंटेनरमध्ये जर आपल्याला माल पाठवायचा तर साधारणतः 29,000 किलो माल लागतो. तर 29,000 किलो सॉर्टिंग आणि प्रॉपर एक्सपोर्ट क्वालिटीचं पॅकिंग करून माल तयार करणं हे छोट्या शेतकऱ्यांना ते पॉसिबल होणं. म्हणून ग्रुप करणं कधी पण फायदेशीर आहे की तुमची कन्सिस्टंटली सप्लाय थांबला नाही पाहिजे. याच्यात गंमत तीच आहे एक्सपोर्टमुळे की तुम्ही जेवढा जास्तीत जास्त कंटेनर पाठवाल तेवढं तुम्हाला मार्जिन मिळेल. बेसिकली ॲग्रीमध्ये मार्जिन लोवेस्ट असतो बाकी प्रोडक्टपेक्षा. का लोवेस्ट? कारण रोजची लागणारी वस्तू त्याच्यामध्ये जास्त मार्जिन घेता येत नाही. कारण आपले भाव पेरिशेबल पण आहे आणि आपले भाव सगळे ओपन असतात. त्याच्यामुळे कस्टमरला आपण कोटेशन देण्याआधी तो आपल्याला सांगतो की एवढाच रेट आहे माझा, टार्गेट रेट याच्यातच बसून दे. मग ते मार्जिन कमी जरी असलं पण व्हॉल्यूम जर मोठा असेल तर बरोबर सांगते मॅडे. तुम्ही तुमच्या ज्या पण गावात असेल त्या गावातल्या काही हुशार मुलांनी एकत्र यायचं आणि ज्याला चांगलं बोलता येतं, मार्केटिंग करता येते, डिजिटल मार्केटिंग छोटासा कोर्स करून घ्यायचा. आपल्या ऑनलाईन मार्केटिंग जर करता आली तर जगात कुठेही पोहोचता येईल ना. जिथे कस्टमर असेल त्याच्यापर्यंत पोहोचू ना आपण आणि त्याच्याकडनं ऑर्डर घेऊ. परत तुम्ही 500 किलो पण पाठवू शकता. बाय एअर 2,000 किलोपर्यंत पाठवता येईल तिथं 500 किलो पण जाऊ शकेल. पावडर फॉर्ममध्ये असेल तर तुमचं काय 1 ग्रॅमपासून केशर एक्सपोर्ट करणारे पण माझ्याकडे आणि तुम्ही 29,000 किलोपर्यंत एक्सपोर्ट करू शकता. तो व्हेरिएबल आहे. ठीक आहे. म्हणून एक्सपोर्ट कधीच थांबत नाही. छोटी ऑर्डर जॉब नो प्रॉब्लेम. असे त्याला ट्रान्सपोर्टेशन बाहेरच पे करतो. मग त्याला जे परवडत तो त्या शिपिंग मेथडमध्ये येतो. जाऊन की मला बाय एअर परवडत नाही मग बाय कंटेनरमध्ये पाठवा. मग कंटेनर आला की मोठी साईज, मोठी ऑर्डर मोठा प्रॉफिट. निगममध्ये एक्सपोर्टची. ठीक आहे. एक तर डिजिटल मार्केटिंग झाली बाहेर फाईंड करण्याची. अजून दुसरे कोणते मेथड? बायर फाइंडिंग करण्यासाठी इझिएस्ट मेथड तुम्ही गव्हर्नमेंटसोबत गेला पाहिजे.
कारण गव्हर्नमेंट हा एक ट्रस्ट, मोठा ट्रस्ट गव्हर्नमेंट सोबत येतो. ते इंडियन एम्बेसीकडे बराचसा डेटा असतो आणि तो तुम्हाला मिळतो. काय होतोय प्रॉब्लेम, आता इंडियन एम्बेसीकडला तुम्ही मेल केला त्याच्याकडे तुम्हाला बाहेरचा डेटा मिळतोय. प्रॉब्लेम असा आहे की आता मी पण त्याच्यावरती काम करतो. हजारो मेल आय डीज तुम्हाला कंपनीचं नावं मिळतात, त्यांना तुम्ही मेल कराल, पण मेल लिहायचा कसा याच्यात सगळे लोक चुकतात. मी जसं आधी म्हटलं होतं की बाहेर मिळत नाही, हा प्रॉब्लेम नाही आहे. लोकांना बाहेर मिळतात, त्यांच्याशी व्यवहार करता येत नाही. दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. हे आपल्याला कोणीच शिकवलं मी. व्यवहार नेम, पेमेंट टर्म्स, त्याच्यानंतर मग बोलायचं कसं, मग प्रोफेशनल दिसलो पाहिजे एकच तर. आपल्याकडे जे मुलं गावात वाढले तर मुलांचा कॉन्फिडन्स आधीच लो असतो. इंग्लिश बोलायला लावलं तर अजूनच त्याची गडबडच द्या. इंग्लिशचा पण एक प्रॉब्लेम येऊ शकतो का? इंग्लिश बघा, आता मला सांगा, आपण कोणी मराठीत मोबाईल वापर कोणी इंग्लिशमध्येच आहे ना. कॉलेजला गेलो इंग्लिशमध्येच होतं. आपण कुठले पण साईनबोर्ड बघितले इंग्लिश आहे, मग एवढंच इंग्लिश लागतं ना. आपण जे आता कम्युनिकेशन करतो, आपण जे बोलतोय, असं बोलायचंच नाही बाहेर सोडत. असं बोलायला अडचण आहे आपल्याला. काय हे जर इंग्लिशमध्ये पॉडकास्ट करायला लावलं तर मला पण प्रॉब्लेम आहे त्याचा. पण एक प्रत्येक धंद्याची भाषा असते. समजा मला कांदा एक्सपोर्ट करायचा, तर कांद्याची साईज किती, कस्टमर काय प्रश्न विचारणार, साईज किती, व्हरायटी कुठली, पॅकेजिंग कुठली, त्याला शेल्फ लाईफ किती मिळणार आहे, माझ्यापर्यंत कंटेनर पोहोचायला वेळ किती लागणार आहे, ही प्रश्न तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तो काय बोलणार आहे आपल्यासोबत. शेवटी काय मिळेल, दे मग कोटेशन. ते तर देतच येते, मी शिकवलंच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बिझनेस करायला अडचण येणार नाही. इंग्लिश नाही येणं हा ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज नाही, कारण इंग्लिश ही जगाची भाषाच नाही आहे. बरोबर. आता मी व्हिएतनामला चाललो, तर व्हिएतनाममध्ये इंग्लिश बोलणारे फार कमी लोक आहेत. मला ट्रान्सलेटर डाउनलोड करून सगळे डिक्शनरी ते घेऊन चाललोय मी, ट्रान्सलेटर घेऊन. आता त्या लोकांना ट्रान्सलेटर थ्रूच मला बोलवं लागेल. आता असं बोललं तर माझ्या त्या ट्रान्सलेटर होणार नाही ना. मग मी इंग्लिश बोलणं हा प्रॉब्लेम नाहीच आहे. इंग्लिश कंट्रीजमध्ये इंग्लिश. परत आपल्याकडे जर एखादा हिंदी बोलणारा आला तर आपण आपसूक हिंदी बोलणं जुळून घेतो ना. हो, अजून मग तोही आपल्याशी जुळून गेलं. तोही थोडं मोडकं बोलतो इंग्लिश आणि आपणही थोडं मोडकं बोलतो, एवढं चांगलं येते, पटकन डील जाते. पण तिथे आपला सेल्फ कॉन्फिडन्स थोडा लूज होत नाही सवी नाही, असं होत नाही. मी फर्स्ट टाइम मला असं झालं होतं जेव्हा माझी बिझनेस मी सुरुवातीला होतो. मी हाँगकाँगला गेलो होतो. हाँगकाँगमध्ये आता चायनीज लँग्वेज आहे, चायनीज कंट्री, त्यामुळे तिथे त्या लोकांना इंग्लिशचा फार मोठा प्रॉब्लेम. पण जगातला लार्जेस्ट एक्सपोर्ट करणारा देश आहे चायना. ही पण तेवढंच नवल करण्यासारखं आहे. इंग्लिश फार कमी लोकांना येते आणि त्यांना ते चायनीजमध्ये ते उच्चार आपल्याला कळत नाही, काहीच कळत नाही. आणि ते गुगल चालत नाही, तर ट्रान्सलेटर बंद माझं, त्यांचे वेगळे ॲप्स. बरं तिथे गेल्यानंतर सिम कार्ड घेणार, मग नेट चालू होईल, मग ते सगळं काही करणार आहेत. इतका मोठा प्रॉब्लेम झाला. मग एक व्यक्ती मला भेटला की तो म्हटलं पहिले हे ॲप डाउनलोड कर, त्याच्याशी होतं काही तर कुठेच जमणार नाही काय. मग ॲप थ्रू मी त्याच्याशी कम्युनिकेट करत होतो, चॅटिंग करत. ते त्यांच्याकडे ते ट्रान्सलेटचे ॲप्स होते, ते त्यांचे स्वतःचे. त्यानुसार मला काय मी इंग्लिशमध्ये टाईप करायचो, त्याला लगेच दाखवायचं मेसेज. आणि मी इकडून बोललं की त्याला तिकडे चायनीजमध्ये ऐकू येणार, तर चायनीजमध्ये रिप्लाय द्यायचं, मला लगेच इकडे इंग्लिशमध्ये ऐकू येणार. एकदम सिम्पल होतं. आता अशा प्रॉब्लेममध्ये त्याला माझ्या वस्तूची गरज आहे, बरोबर. मी की जे काही एक्सपोर्ट करायला आलं त्याला ते पाहिजे था, म्हणून तो मला 2-4 प्रश्न विचारणारच आहे. आणि त्याला ते विचारल्याशिवाय त्याचं समाधान होणं होते. आणि मला पण त्याची रिक्वायरमेंट किती आहे समजून घ्यावं लागेल. त्याच्यामुळे दोघांचं कम्युनिकेशन एकदम शॉर्ट होऊन जाते. जी मीटिंग तुमची 1 तास व्हावी 10 मिनिटावर येऊन थांबते आणि तुमचा व्यवहार पटकन होतो. आफ्टर विथ आहे तू निगोशिएशनच करेल ना, तुझं रेट काय आहे आणि जास्त होते कमी होते, मग काही तडजोड करून एक फाईन होते. इंग्लिश इज नॉट अ प्रॉब्लेम. इंग्लिश नाही आहे ना, हा ॲडव्हान्टेज आहे. तुमची सुरुवात कशी झाली? तुमचे म्हणजे बॅकग्राऊंड पण सांगा की की खूप माझ्याकडे पैसा होता किंवा नव्हता, कशी सुरू झाली आपण याच्यावर? ह्याचं गेली मी ॲक्सिडेंटली या बिझनेसमध्ये आलो आहे. या बिझनेसविषयी माझ्या मित्राने मला कळवलं होतं की आपण असं काहीतरी एक्सपोर्टविषयी काहीतरी करू शकतो, कारण तो राहणार होता पिंपळ्यावर. आम्ही शाळेत 2 जण सोबत होतो. मला त्याची काही आवड नव्हती, पण बाहेर देशात फिरायला जायला मिळेल, कारण बरोबरची मुलं काही बाहेर देशात शिकायला गेलेले होते ग्रॅज्युएशनसाठी. ते अट्रॅक्शन त्यावेळेस आपण, मी ही गोष्ट सांगतो 2010च्या आसपासचे. नंतर आम्ही शोधत होतो की कुठला बिझनेस करू. मग माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग होत आलेलं होतं तोपर्यंत. मग आता इथून पुढे बाहेर पडल्यानंतर आता काय करायचं, तर बिझनेसच करायचा. आपण घरचे, माझे वडीलही जॉब करणार, त्यामुळे करून आपसूक की आपण एका चंपटीत चढलं पाहिजे, तेवढंच जगायचं. अंतरुप पाहून बाय बसरायचे. रिस्क या मराठीतच कामातलं आहे मला नंतर कळलं, कारण एवढंच विचार करायचं आहे जेव्हा आपल्याला लहानपणापासून काम सांगितलं जातं. त्यामुळे आपण मोठे विचार कधी करत नाही. करोडो रुपये कमवू शकतो हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये नाहीच आहे, म्हणून आपण सगळे ते संकुचित राहून गेलेले आहे. बरेच लोकांचं असंच आहे, माझ्या बाबतीतही तसंच होतं.
बिझनेसमॅन किती पैसे कमवू शकतो हे जेव्हा मी स्वतः पैसे कमवायला लागलो, जेवढा माझे बरोबरचे मित्र जे माझ्यापेक्षा हुशार टॉपर मुलं होते आणि त्यांची सॅलरी आणि माझा एक दिवसाचा तेवढा इन्कम होता, पण म्हटलं आता हे बिझनेस मागे उडून बघायचं नाही. बिझनेसच आहे जो आपल्याला एक रिस्पेक्ट आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला पाहिजेत, जे आपण रस्त्यावरून जाताना डिफेंडर दिसली की कसं बघतो वळून ते आपल्याला जगायचे. आणि तो डिफेंडरवाला कुठल्या कंपनीत जॉब करत असेल असं होईल का? नाही. म्हणून धंदा हा पाहिजेच पाहिजे आणि आपल्याला ते करायचंच आहे. माझी सुरुवात अशीच झाली. ते स्वप्न, ज्वलंत स्वप्न, ह्याला बर्निंग डिझायर म्हणतो आपण. बर्निंग डिझायर तुमच्यामध्ये पाहिजेच पाहिजे. ते जर नसेल तर अचिव्हमेंट करणं, कारण धंदा हा झिगझॅगमध्येच तर तुम्हाला अप्स पण बघायला मिळणार आणि डाऊन पण दुसऱ्या दिवशी येऊ शकतो. त्यामुळे की असं जर चालू जर राहणार आहे तर ॲक्सेप्ट करून घ्या ना. सगळे दिवस सारखे नाही आहे. मग सगळे दिवस सारखे नाही आहे तर माझा बिझनेस तुम्हाला पहिले 1 वर्ष 2 वर्ष बिझनेस समजून घेण्यासाठी, लोकांची रिक्वायरमेंट समजून घेण्यासाठी की याच्यामध्ये द्यावेच लागते. मी एक्सपोर्टमध्ये काही बिघडत नाही ना, हाही बिझनेसच आहे. तुम्हाला समजून घ्यायला लागेल. मग थोडंसं पेशन्स ठेवायला लागतं त्यांना. सुरुवातीला 2-3 वर्ष तुम्हाला कर्ज काढून, हे करून, ते करून, पायपेट करून, याच्यात चूक काहीच नाही आहे. मला धंदा समजत नाही म्हणून तो स्ट्रगल आहे. एकदा कळाला की मग तुमचा ग्राफ नेहमी वरच जातो, परत खाली पण येत नाही. बस म्हणून आपल्याकडे म्हणतो ते 1000 दिवस धंदा समजून घ्यायला लागतो, तुम्हाला तेवढा वेळ द्यायला लागतो. तर 3 वर्ष वेळ द्यायला तयार करेल. 2011-12 मी बुड एक्सपोर्टचं लायसन्स काढला आहे. त्याच्यानंतर मग लायसन्स काढून तर काही येणार नव्हतं. बिझनेस शिकून घ्यावं नव्हतं. कुठून काढायचं, काय करायचं. त्यावेळेस इंटरनेट पण इतकं काही सगळे कीपॅडवाले फोन वापरायचे. त्यामुळे सायबर कॅफेत जायचं, बघायचं, शोधायचं. आणि माझा मित्रच होता पिंपळाला राहणार आहे. तर त्यांनी त्या आधीपासून एक्सपोर्ट लहानपणापासून बघितलं होतं. द्राक्षाची शेती होती. एक्सपोर्टला त्यांचा माल जात होता. एक्सपोर्टर येतोय, मोठ्या गाडीत येतोय. आपण वर्षभर ज्या गोष्टीची काळजी घेतली, ते द्राक्ष आता पिकलेले, हा येतोय 1 दिवसात अख्खा माल घेऊन जातोय आपला आणि थोडेसे पैसे मिळत आहेत. मग घरी त्या दिवसाची नाराजी त्यांनी बघितलेली होती. कोण माणूस आहे असा? तो लहानपणापासून जो राग होता की आपण एवढी काळजी घेतली ना, आपल्या मालाला कमी भाव देऊ किंवा अपेक्षित असलेला भाव न मिळाल्यामुळे किंवा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, आज थंडी जास्त पडली किंवा पाऊसच पडला, माल खराब होऊन गेला, बेनने लगेच भाव पडला, तर त्याचाही वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. आपण एकच बाजू बघतो नेहमी. तर हे जे काही तरी बघितलेलं होतं ना, ते त्याच्या डोक्यात ते एक्सपोर्ट बिझनेसविषयी नेहमी वळवळ होते. मला काहीच माहिती नाही. मी ॲक्सिडेंटली त्याच्यामुळे या बिझनेसमध्ये मी त्या मित्रामुळे आलो. आम्ही दोघं मुंबईला गेलो की कोणी शिकवायचं आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस. मग काही कोर्सेस सर्च करायला लागली. तिथे गेलं तर वाशीमध्ये काही कोर्सेस बघितले, पण बिझनेस ओरिएंटेड खूप एकही कोर्स नव्हता. तिथे जेव्हा आम्ही बसायचो कोर्सला ॲडमिशन घेतल्याशिवाय कळणार नव्हतं काय शिकवलं जातं आहे. अगदी बेसिकपासून शिकायला मिळेल या अपेक्षेने गेलो, पण तिथे त्यावेळेस एक प्रकार जास्त चालायचा 100% जॉब प्लेसमेंट, आणि त्यांचे बोर्ड पण तसेच होते. जॉब सोडून इथे येतोय आपण, बिझनेस करायचा आहे आणि हे लोक परत जॉबला पाठवतील आपल्याला ते नको आहे. मी त्या सरांना म्हटलं, सर हे मी शिकायला आलेलोच नाही आहे, मला तुम्ही कांदे कसे एक्सपोर्ट करू, द्राक्ष कसे एक्सपोर्ट करू ते सांगा. ते म्हणे आम्हीच केलं नाही कधी, आम्ही ह्यासाठी जे लॉजिस्टिक लागतो त्याच्यात माझा अनुभव आहे, ते मी शिकवू शकतो. अरे वाटवा, हे तर आता असं किती गोष्टी शिकायला लागतील मग मला. तेव्हा तुला कस्टमचं बीच शिकायला लागेल, तुला डॉक्युमेंटेशन वेगळं शिकायला लागेल. असे सगळ्यांचे वेगवेगळे कोर्स आम्ही करत गेले. म्हणजे मी काय केलं, मग आता कोर्स करायचं म्हटल्यानंतर त्यावेळेस त्याची कोर्सची फी 25-30 हजार रुपये होती आणि 8 दिवसाचा कोर्स, 2 दिवसाचा कोर्स, असे कोर्स काही येणार आहे. मला पगार होता त्यावेळेस 7,000 रुपये, पहिला जॉब माझा. मग जॉब पण करता करता 6 महिने पैसे जमा करायचे, परत जायचे मुंबईला, परत कोर्स करून यायचं, परत तो अभ्यास करायचा, काही पुस्तकं भेटले ते घेऊन यायचे. असं पहिलं वर्ष माझं त्याच्यातच गेलं होतं. त्याचाही मित्राचाही जॉब चालू, माझाही जॉब चालू, आणि घरच्यांना तर पैसे येणारच ते आपल्यावरती. आणि मला तेव्हा कळलं हे खिशात पैसे पडत राहिले पाहिजे, म्हणजे दुसऱ्या खिशातून आपल्याला खर्च करून काही नॉलेज तर घेता येईल किंवा बिझनेस करता येईल. तर नेहमी आपल्याला तर बॅलन्स ठेवायला लागतो. त्यामुळे ते शिकलो, कोर्सेस केल्यानंतर समजलं की हे काही कामाचं नाही आपलं. ही जी सर्व्हिस लागते, मला जर एखादा लॉजिस्टिक लागणार आहे की मला कंटेनर पाहिजे आणि मला तो त्या कंट्रीपर्यंत पोचवायचा आहे, माझा माल तुम्ही घेऊन जा, पोचवून द्या. त्याच्या बॅकएंडला ती लॉजिस्टिक कंपनी कशी चालते याच्याशी मला काय करायचं, पैसे किती झाले ते सांगा आणि पैसे घ्या, ते पोचवून द्या. बरोबर ना. ते मॅनेजमेंट शिकण्यात कशाला वेळ घालू मी. त्याचं बिझनेसमॅन म्हणून मला मल्टिपल सर्व्हिसेस आहे, त्यांची कॉस्टिंग किती चांगली पडली पाहिजे, डॉक्युमेंट्स कुठल्या लागणार आहे, त्याची कॉस्टिंग कशी, हे एवढंच गरजेचं होतं. हे शिकवणार कोण असतं. पण तेव्हा माझ्या डोक्यात ते राग होते की इतके सारे एक्सपोर्टर्स आहे, एकच जण शिकवायला तयार नाही की कसं एक्सपोर्ट करू. आम्ही खूप सारे एक्सपोर्टर्सला जाऊन भेटलो आणि हा प्रॉब्लेम बघता बघता मग आमच्या लक्षात आलं की अरे हे फार चुकीचं आहे. तर मी 2015 स्वतःची इन्स्टिट्यूट चालते. आम्ही फार अचिव्हमेंट केलेले ते अशातला भाग नाही, पण या सर्चिंगमध्ये आम्हाला काही चांगले लोक पण भेटले होते ज्यांनी चांगले चालले गेले, त्याच्यामुळे आम्ही बिझनेस
करत राहिलो आणि त्याच्यातून पुढे आलो. 2015 पर्यंत तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये गेले होते. ऑफिशियली आलेलो होतो. म्हणजे त्याच्या आधी 3 वर्षापासून तर आम्ही मग एक्सपोर्ट करण्याऐवजी आम्ही इम्पोर्ट करायला लागलो होतो. आणि इम्पोर्ट करणं वस्तू विकत घेणं. मग आपल्याला जेवढ्या वस्तू घ्यायचं तेवढंच घ्यायचं ना. मग आमच्याकडे जेवढे पैसे जमा झाले होते आम्ही पहिली कन्साइनमेंट इम्पोर्ट केली होती चायनावरनं. मेकॅनिकल इंजिनियर होतो दोघे जण, त्याच्यामुळे आम्ही हँड टूल्स इम्पोर्ट केले. मग ते टूल्स इम्पोर्ट केले तर पहिली कन्साइनमेंट आमची 50,000ची. आता 50,000 दुसरं कुठलं एक्सपोर्ट होईल असं कोणी आम्हाला सांगितलं नाही. कारण कोणी मेंटॉरच नव्हतं, कोणी एक्सपोर्टर होतं, ते उभे करत नव्हते. ते लांब तुम्ही जा, तुमच्याकडे किती पैसे नाही घे, मग नाही करू शकत तुम्ही एक्सपोर्ट, असंच सांगण्यात आलं होतं. आजही तेच सांगण्यात येईल तुम्हाला कोणाकडे गेल्यानंतर. पण जेव्हा करायला लागलो तेव्हा समजलं की असं काही नाही. तुम्ही एक्सपोर्ट नाही सुरुवात दिली, इम्पोर्टपासून सुरुवात करा असं जेव्हा सांगितलं, अरे या तो विचारच नाही केला आपण. मग तिथून आम्ही इम्पोर्ट केल्यानंतर ते टूल्स मागवायचो. ₹250 टूल मागवायचो आणि इथं लोकली आम्ही तो 2,000-1,500 रुपये विकायचो. ह्यूज मार्जिन. कारण इम्पोर्ट पण त्यावेळेस फार लिमिटेड लोक होते जे मुंबई दिल्ली वगैरे त्या साईडला बसायचे. आम्ही असे नाशिक भरले पण पहिले अजून करायचे की एवढं असं छोटंसं काहीतरी आम्ही स्वतः इम्पोर्ट करायला लागलो. मग आम्ही स्वतःच ती बॅग भरायची सकाळी आणि घरच्यांना वाटायचं जॉबला चालले तर आम्ही हे मेडिसिन करायचो ते टूल्स विकत. तर जॉब करून जेवढे कमवत होतो मग आम्ही त्या 7,000ची सॅलरी होती जेव्हा जॉब सोडला तेवढे पैसे आम्ही दिवसाला कमवायला लागलो. तर आम्हाला म्हटलं की अरे आता तर मी पण काही थांबत नाही. आता म्हटलं आपण पैसे उभे करू, एक्सपोर्ट करायचं आपल्याला, टार्गेट तेच होतं. मग आम्ही चांगला बिझनेस केला आणि पैसे उभे केले आणि पहिला भेटणं काल त्याचा आम्ही दुबईला एक्सपोर्ट केला. चांगले पैसे कमावले त्याचं. 70-80 रुपये आम्हाला एका बॅक्टर मागत नाहीत. कोणत्या वर्षी गोष्टी? ही 2014. त्याच्यानंतर मग म्हटलं की आता आपल्याला जमलंय. मग पहिल्या वर्षात आम्ही खूप चांगला बिझनेस केला पहिल्याच वर्षात. कारण तोपर्यंत एक्सपोर्ट इम्पोर्ट करूनच गेलो नाही. रिपोर्ट झाला नाही एक्सपोर्टमध्ये फारसा फरक नाही. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी करून गेलेल्या होत्या. त्याच्यामुळे मग आमचा बिझनेस स्टार्ट झाला. पैसे स्वतःचे होते त्याच्यामुळे गमवल्याचं पण दुःख नव्हतं आम्हाला. ते लोक म्हणायचे फ्रॉड होतो, हे होतं ते होतं. तर आमच्यासोबत तसं सुरुवातीला आम्ही म्हटले आपलेच पैसे ना आपणच कमवले का परत कमवू शकतो, परत इम्पोर्ट करायचं, परत चालू करून देतोच बिझनेस, अजून प्रोडक्ट वाढवू नवी. त्यामुळे कॉन्फिडन्स आम्हाला एकदम चप्पर वाढगे झालेला होता. मग त्यामुळे आणि ते काही यंग एजमध्ये की जे कोणीच अचिव्हमेंट केलेलं होती. खूप सारे मित्र यायला लागले, अरे कसं करतोय आम्हाला पण सांगतोय, कसं करतोय. नातेवाईक यायचे पोरांना पाठवायचे, ते येऊन भेटायचे. सगळे चाट पडत होती की अरे हे लोक, आम्ही यांना हसत होतो, हे बॅगा भरून फिरायचे इकडे तिकडे मेडिसिन, आम्ही सगळे जॉबला चाललोय आणि हे टाइमपास करायचं असं दिसत होतं आम्ही. तर तेच 3 वर्ष होते सुरुवातीचे मी जे सांगितले. तो स्ट्रगल आम्ही काढून घेतला आणि नंतर मग परत कधीच मागे बघितलं. त्याच्यानंतर मग आमची सुरुवात अशी झाली की मग आम्ही इन्स्टिट्यूट जे 2015ला सुरू केली. म्हणजे चांगले लोक भेटले होते की मला माहिती की आता एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी काय शिकायला लागतं. म्हणजे मार्केटिंग, सेल्स, बायर फाइंडिंग, तुमचं कम्युनिकेशन, या सगळा पार्ट मी हँडल करायचो. आणि जेवढा पार्ट होता त्या लोकांना सांगितलं सर तुम्ही या आणि एवढा पार्ट तुम्ही शिकवायचा, लॉजिस्टिक तुम्ही शिकवा, कस्टमचं तुम्ही शिकवा. असे अजून 2 सर माझ्याकडे यायला लागले ज्यांना ह्या इंडस्ट्रीचा जवळपास मोर दॅन 30 इयर्सचा एक्सपिरियन्स होता. ते ऑलरेडी रिटायर्ड बोर्डमध्ये खूप पैसे कमवून बसलेले. मुंबईत त्यांना बोलवायचो, येण्या जाण्याचं तिकीटसुद्धा मीच काढून पाठवणार, त्यांचा राहण्याचा खर्च मी करणार, सगळं खर्च. म्हणजे मला अकॅडमीतून इन्कम मिळेल ही अपेक्षा नव्हती, पण ॲटलिस्ट माझ्यामुळे 4 लोक तयार होते. कारण मला ही गोष्ट कळून गेली होती तोपर्यंत की एक्सपोर्ट म्हणजे तुम्ही हा समुद्र आहे. अजूनही भारताकडे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी की अजूनही रोजचे हजारो एक्सपोर्टर जरी मार्केटला आले तरी एवढा मोठा समुद्र आहे. म्हणजे याचं छोटंसं उदाहरण माझे मेंटॉर जे होते त्यातले त्याने सांगितलं की हा एक्सपोर्ट म्हणजे समुद्र आहे. तुझ्या हातात चहाचे कप दिले, दोघं हातात घे आणि तुला एका ओढीत बसवलंय आणि हा समुद्र म्हणजे हा पैसा आहे. तू किती पैसा काढायचा, काढ, इतका पैसा आहे याला. त्याच्यामुळे मार्केट साईज जर मोठी झाली तर तुम्हाला काही विकलं तरी विकलं जाऊ शकतं. फक्त आता एक पाऊल ठेवायचं विषय आहे आपला. मग त्याची आमची सुरुवात झाली 2015 पासून. मग अकॅडमीमुळे बरेचसे कनेक्शन्स वाढत गेलं. ऑल ओव्हर महाराष्ट्र आपले 13 ब्रांचेस आहे. मुंबई, पुण्यात तर खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि त्याच्यानंतर मी नाशिकला राहणार असल्यामुळे नाशिकच आपला बालेकिल्ला झाला. आणि पुढे सगळ्या गोष्टी नागपूरपर्यंत आम्ही ट्रेडिंग द्यायला लागलो. खूप सगळे लोक कनेक्ट व्हायला लागले. मोठ्या मोठ्या कंपन्यांचे कन्सल्टेशनचे काम यायला लागले. म्हणजे आता अशी परिस्थिती की मार्केटच्या पुढच्या 3-4 वर्षापर्यंत कुठलीच इन्स्टिट्यूट नव्हती, पण नंतर बाकीचे यायला लागले. मुंबई पुण्यामध्ये काही आमच्याच कॉपी केले सिलेबस, आम्ही लिहिलेले बुक्स कॉपी केले लोकांनी आणि इन्स्टिट्यूट चालू झाले. आम्ही फेम म्हणणं काढलं, ठीक आहे आमचंही नव्हतं ते, तुम्हाला फक्त माहीत नव्हतं की नक्की करायचं काय. हेच होतं. त्याच्याने हेच होतं. माझा आजही माझा येतोय, मी कितीतरी मुलांना फ्रीमध्ये शिकवलंय. मी लेडीजकडनं कधी फी घेतली नाही. फक्त 1,000 रुपये फी घ्यायचो आम्ही आणि ज्या कोर्सची फी आमची 12,000 रुपये होती त्यात 1,000 रुपये फी घ्यायचो. फक्त आपल्या ऑफिसचा चार्ज वगैरे तेवढाच बघतोय अकोमोडेशनचा. त्याच्यानंतर ज्यांचे
20 वर्षाच्या आधी त्यांना आम्ही फ्री ट्रेनिंग मिली. याच्यामुळे आम्हाला तो जो इमोशनल टच की आम्हाला जर आम्ही घरी बसत होतो, आम्ही काहीच नव्हते काम करायला, त्यांना आम्ही उभं केलं, त्यांना बिझनेस करून दिला, छोटे छोटे काम सुरू करा, अशा गोष्टी पण आम्ही केली ना. वरचं म्हणता तुम्ही असं बोलले की एक्सपोर्ट करायला तुम्ही सुरुवात केली, त्याच्यानंतर बोलले की जर का लॉस वगैरे झाला तो बस इम्पोर्टपासून सुरुवात करू. तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याच्यामध्ये प्रॉफिट जास्त काय देऊ शकतं किंवा रिस्क कोणत्या कमी हे पण सांग. इम्पोर्ट हे देशासाठी हानिकारक आहे. त्याच्यामुळे आम्हाला पहिल्या दिवसापासून क्लिअरिटी होती की आपला हा आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मला एक्सपोर्टसाठी पैसे उभे करायचं, म्हणून आम्ही इम्पोर्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही कधीच इम्पोर्ट केलं नाही आजपर्यंत. गव्हर्नमेंट इम्पोर्टला सपोर्ट करते नाही. नाही, एक्सपोर्टसाठी एक्सपोर्टसाठीच्या स्कीम्स पण कशात ते पण सांगतो. समजा एखादं तुम्हाला डिहायड्रेशन प्लांट आणायचं आहे. डिहायड्रेशन प्लांटसाठी एखादं मशीन लागते, त्याची किंमत आहे 1 करोड ठेवूया, एक्झाम्पल घेऊ, हिशोबाला सोपं आहे. त्याच्यावरती ऑन अन ॲव्हरेज 30% टॅक्स लागतो इम्पोर्ट ड्युटीचं. 30 लाख रुपये तुम्हाला टॅक्स भरायला. नाही तुम्हाला घरात कितीला पडेल? 1,30,30,00,000 बजेट पडेल. तर हा जो 30% टॅक्स तुम्हाला जर वाचवायचा असेल, झिरो करायचा असेल, तर त्यासाठी स्कीम आहे. त्या 30 लाखाच्या 6 पट तुम्हाला त्या मशीनमधून येणारं प्रोडक्ट एक्सपोर्ट करायला लागेल. ते गव्हर्नमेंटने बघा काय केलं, तुम्हाला 30 लाखाची सवलत देतो आम्ही, पण त्याच्या 6 पट एक्सपोर्ट करा आणि प्रॉफिट घ्या ना तुम्ही, तुमच्याकडे ठेवा, पण डॉलर्स आले पाहिजे. दॅट इज द ओनली गेम. गव्हर्नमेंट काय म्हणते, इम्पोर्टरला आम्ही अशाच स्कीम देऊ शकतो ज्याच्यामध्ये तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर मशीनची इम्पोर्ट करायला स्कीम आहे, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगचे इक्विपमेंट्स, स्पेअर पार्ट्स, त्या स्कीम्स आहेत. मग मेक इन इंडिया स्कीम काय आहे, त्याला इथे मॅन्युफॅक्चरिंग वाढली पाहिजे आणि जगाला एक्सपोर्ट केलं पाहिजे. जे चायनाने 1980ला केलं, आपल्याला फार उशिरा अक्कल येते सगळ्या गोष्टीत. जगाचं सगळं करून चाललं नंतर भारतात येतं, पण उशिरा का होईना, पण आपल्याकडे पब्लिक खूप आहे, खूप मोठा लोकसंख्या असल्यामुळे आपल्याला तो रिझल्ट पटकन येतात. तर आपल्याला आता ही सुरुवात झालेलीच आहे. त्यामुळे अशा स्कीम्स पण खूप सारी गव्हर्नमेंट आणते. इम्पोर्ट नकोच आहे, इम्पोर्टची ड्युटी पण गव्हर्नमेंट हळूहळू वाढवेल आणि त्या गोष्टी कमी करायच्यात. इम्पोर्टच्या डिपेंडन्सी दुसऱ्या देशावर, इंडिपेंडंट भारताकडे आपण वळायला सुरुवात केलेली. पण इम्पोर्टमध्ये रिस्क कमी थोडक्यात असा. नाही बघा, रिस्क कधी असते, रिस्क कोणाला येते माहिती आहे का, ज्याला धंदा करता येत नाही तो रिस्कमध्ये जातो. मला एक वस्तू इम्पोर्ट आहे, ती मशीन्स इम्पोर्ट करायचं. आपल्याला मशीन इम्पोर्ट करायचं, त्याची किंमत 1 करोड रुपये. मी घाबरतोय, चांगलं येईल की नाही, खराब निघते का काय. त्याच्यासाठी ऑलरेडी सिस्टीम बनलेली. ही भीती काय तुम्हाला एकट्यालाच वाटली होती का? प्रत्येक इम्पोर्टरला ती भीती आहे ना की चांगलं येईल की नाही. त्याच्यासाठी प्री शिपमेंट इन्स्पेक्शन एजन्सीज असतात. प्री शिपमेंट होण्याआधी तुम्ही त्या एजन्सीला पाठवा, नाही तर तुम्ही स्वतः जाऊ शकत असं तर जा, चेक करा आणि मग लोड करून घ्या कंटेनर. तुम्ही नाही जाऊ शकत प्रत्येक, म्हणून ही एजन्सी काम करते. यांचा बिझनेसच विश्वासावरती चालतो. असं नाही होणार की जातील आणि मॅनेज होऊन जातील वगैरे, असं पण होत नाही. तर तुम्ही यांना काम द्यायचं आणि तुम्ही सांगितलेल्या रिक्वायरमेंट प्रमाणे तिथे जाणं, ती क्वालिटी चेक करणं, तुम्हाला रिपोर्ट पाठवणं, ही फोटो घ्या सर, व्हिडिओ घ्या, हे असंच पाहिजे होते का. जर मल्टिपल गुड्स असतील तर सॅम्पलिंग टेस्ट हो आणि तुम्हाला ते रिपोर्टचे बेसवर येस लोड करा. जर इथे येण्याआधी जर माझी क्वालिटी चेक झालेला आहे आणि माझ्या व्यक्तीने केलं, त्याचे पैसे देतो ना मी, कारण माझं जाण्या येण्याचं खर्च वाचवलं, वेळ वाचवलं. तर त्यामुळे प्री शिपमेंट एजन्सीजचं काम खूप चांगलं आहे आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड एजन्सीज खूप सारे आहेत. सेम बाया करू शकतो आपल्या. एक्झॅक्टली. आता इथे बऱ्याचदा लोकांना मला विचारतो की सर एक्सपोर्टमध्ये सगळे लोक उधारीतच मागतो. ही गोष्ट तुम्हाला सांगतो, इम्पोर्ट पण केलं आणि एक्सपोर्ट पण केलं. त्याच्यामुळे इम्पोर्ट करताना मी सगळ्यांना या कॅमेऱ्यामध्ये जेवढे पण आपले व्ह्युअर सगळ्यांना सांगायला सांगतो, तुम्ही मला उधारीमध्ये इम्पोर्ट करून दाखवाच, रेग्युलर उधारीमध्ये. ठीक आहे, भारताला कोणीच उधारी देत नाही, पण भारताकडून सगळे उधारीत मागतात. किंवा एक परिस्थिती भारताची, आपल्याकडे सिस्टीम नाही आहे प्रॉपर. नाही आपल्याकडे धंदा करायचा कसा हे लोकांना अक्कल अजून आली आहे. जे ॲडव्हान्स मिळतच नाही असं पण मी म्हणत नाही. ॲडव्हान्स ज्या लोकांना मिळतो, ज्यांना समजते की समोर त्याचा प्रॉब्लेम का उधारीत मागत असेल, तो म्हणतो की माझ्याकडे येऊ दे, मी क्वालिटी चेक करतो, मगच पैसे येतो. आणि आपल्याकडे 30 टन माल जर एका वेंडरला जर 29 टन माल जातो आहे, तर त्याच्यामध्ये 1 टनचाच मिक्स केला जातो. तो तुमचा सप्लायर पण मिक्स करू दे, तुम्हाला कळतं. त्या 29,000 किलो कांद्यामध्ये त्याने 1 टन कांदा छोट्या साईजचा किंवा मोठ्या साईजचा मिक्स केला, तो शोधून दाखवा मला. पण नाही समजणार आहे. तर हा प्रॉब्लेम त्या सप्लायरला माहिती आहे, तो 2 रुपये जास्त कमायच्या मागे जातो, पण इकडे आपली क्वालिटी बिघडते, एक्सपोर्टरचं तिकडे नुकसान होतो. आणि नंतर तो याच्या नावाने बोलू का, कोणाला ब्लेम करू कळत नाही. त्याला वाटतं की बाहेरच वेळात काढतोय काय मला, याने तर चांगला दिला होता. सप्लायरचा माझं चांगलं गावातलाच कोण येतो, तो व्यवस्थित काम करतात, माझं सगळे बळ आपल्याकडे क्वालिटी काम करण्याचे परकबी लोक आहे. त्यामुळे आपल्याकडे दंदरीत मागितला जातो, म्हणजे पाठवा मग ते जातं. मग प्री शिपमेंट इन्स्पेक्शनचा इथे उपयोग आपण खेळून घेतला पाहिजे.
बाहेर जेव्हा जेव्हा आपल्याकडे उधारीत मागतो त्यावेळेस त्यांना तो ऑप्शन दिला पाहिजे. वी आर कॉन्फिडेंट ऑन आर क्वालिटी. बरोबर, आम्ही कॉन्फिडंट आहे, तर तुम्ही या, चेक करा बिफोर शिपमेंट. तुम्हाला जर ओके वाटलं तर लगेच पैसे द्या आणि मला घेऊन जा ना. आहे का तुमच्यात कॉन्फिडन्स ते बोलवा. आणि समजा तो म्हणतो की हा खर्च मला परवडला म्हणून ते अर्धा अर्धा पाठवून घेऊ ना इन्स्पेक्शनचा खर्च. पण पैसे आधी येणं गरजेचं आहे. कारण पैसे आधी आले तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागत नाही एक्सपोर्टला. ओव्हर तेच पैसे आले की त्याच पैसे सप्लायरला द्यायचे, माल घ्यायचे, पाठवत. इकडे शेतकऱ्याला डायरेक्ट पर्यंत पैसे द्यायचे, पण तिकडून पण आपल्याला पैसे हे म्हणून ते आपण बिझनेस मध्ये सगळे लोक बोलतात की इन्व्हेस्टमेंट हेवी लागते ॲग्रीमध्ये. म्हणजे आपल्याला डबल हे कॉस्टिंग लागला. दारू कॉस्टिंग करायला तर एक्सपोर्टरला हेवी इन्व्हेस्टमेंट लागते असंच लोक म्हणतात. कारण उधारीच मागतात सगळे लोक. पण मॅनेजमेंट जर आपलं परफेक्ट आहे तर तुमची एंड टू एंड प्रोसेस कशी आहे तुमच्या वेबसाईटवरती एक्सप्लेन करा ना. एक्सपोर्टरने त्याच्या वेबसाईटवरती जर सांगितलं आम्ही हार्वेस्टिंगपासून ते आमची एंड टू एंड मॅनेजमेंट कशी आहे, हे जर त्या सप्लायर तुमच्या बायरला तुम्ही पटवून दिलं, तो देतो ना ॲडव्हान्स. का नाही देत? ठीक आहे, 100% आहे, 80% 70% तर देईल. 30% आपण सप्लायरकडे उधारी घेऊन टाकू. धंद्याला इन्व्हेस्टमेंटच लागत नाही ॲक्च्युली. किती त्यात 10% तुमचं मार्जिन होतं. 20%साठी कोण नाही थांबणार, सगळे थांबायला तयार आहेत. कारण 29,000 किलो माल विकणं त्या सप्लायरसाठी पण मोठी गोष्ट आहे. 29,000 किलो जावर मार्केटमध्ये माल विकायला 10 दिवस गाडी उभी करून ठेवायला लागेल, विकायला वेळ लागेल. आपला एक्सपोर्टर एक झटक्यात विकतो. सर मी असं ऐकलंय की एक्सपोर्ट जर का चालू करायचं तर खूप सारा पैसा लागतो. तर किती पैसा लागतो? जर का बेसिक जर सुरुवात करायची तर किती पैसा लागेल? बघा, लायसन्स काढायला तुम्हाला साधारणतः 10 ते 15,000 रुपये लागतो. त्याच्यानंतर लागेल तुम्हाला ओल्ड रजिस्ट्रेशन वगैरे ते 5,000 म्हणजे 20,000 तुमचं लायसन्सिंगचं काम होतो. त्यानंतर लागेल तुम्हाला मार्केटिंग सुरू करायला लागेल आपल्याला. ठीक आहे, मग बाहेर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला फंड्स येतील. मार्केटिंग ही फ्री ऑफ कॉस्ट नाही येऊ शकत. गव्हर्नमेंटकडनं जरी डेटा मिळाला तरी त्यांच्या पुढे तुम्हाला प्रेझेंट होण्यासाठी तुमची वेबसाईट लागेल. तुम्हाला ब्रोशर्स बनवायला लागतं, विजिटिंग कार्डपासून सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी करायला लागेल. मग त्याच्यासाठी साधारणतः अजून एक 20,000 रुपये बघू आपण की वेबसाईट तुमचं ब्रोशर प्रिंटिंग मटेरियल जे आहे ते सगळं रेडी होतं, ब्रँडिंग मटेरियल. त्यानंतर राहील तुमचं अजून 20,000 रुपये ॲड झाले, 40,000 झाले. 40,000 नंतर तुम्हाला लागेल सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी करायला लागेल आपल्याला. मग तुम्ही जे प्रोडक्ट सेल करणार आहात त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवायला लागतात. तुम्ही ते कसं इंटिमेट प्रोसेस मॅनेज करतायत ते दाखवायला हवी. त्याच्यानंतर त्याच्या क्वालिटीबद्दल असतील, त्याच्या पेस्टिसाइड्सबद्दल असतील, तुम्ही किती चांगल्या प्रकारे चांगला रेंट देऊ शकता किंवा तुम्ही किती नॉलेजेबल आहात त्या प्रोडक्टविषयी ते जर त्या कस्टमरला दाखवता आलो तर त्याला तुमच्यावरती विश्वास आहेत. बिझनेसेस अल्टिमेटली विश्वासावरती जिंकत होतं. तुम्ही खरंच आहात का ते काम करणार आहे, कारण तो त्या देशात पोचलाय, तुम्हाला तो बघू शकत नाही. म्हणून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातूनच दाखवणं आत्ताच्या घडीला सगळ्यात स्ट्रॉंग ऑप्शन आहे आपल्याकडे आणि दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट. व्हिडिओ बनवायला काय लागतो? फोन सगळ्यांकडे, तो व्हिडिओ बनवायला सुरू का. व्हिडिओ कस्टमरच बघणार आहे तुमचं, वेबसाईटवरती टाकू. बरोबर, आता ज्या स्टुडिओमध्ये आपण आहोत तर अशा ठिकाणी येऊन तुमचा इंट्रोडक्शन व्हिडिओ म्हणून घ्या 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा, की माझी सुरुवात अशी झाली, माझे वडील शेती करत होते, आमचे वडील त्यांचे वडील पण शेती करत होते, मग वडील थोडे शिकले, मग त्यांनी व्यापार पण सुरू केला, मग ते काही गावांमध्ये सप्लाय करायला लागले. मी अजून ॲग्री ग्रॅज्युएट होऊन आलो तर मी आता त्याला एक्सपोर्टमध्ये नेतोय. मग तुम्ही अशी फॅमिली जर्नी जर सांगितली त्यात तुमच्या प्रोडक्टमधला त्याचं एक्सपर्टाईज त्या कस्टमरला दिसून येईल. त्याला वाटेल की तुम्ही बेस्ट आहे त्यातले, कारण तुम्ही एक्सपोर्ट करताना चांगलीच क्वालिटी द्या. असं कोणी उठून ट्रेडर आला की त्याने सांगितलं मला टोमॅटो पाहिजे, तो गेला मार्केटला घेऊन देऊन टाकले, पण त्याला ती पाहिजे तशी क्वालिटी नाही मिळाली ना, शेल्फ लाईफ नाही मिळाली. ती मॅनेज कशी करायची हे शेतकऱ्याला चांगलं माहिती, त्याच्यामुळे तो तुमच्यावरती जास्त इम्प्रेस होईल आणि तुम्हाला ती ऑर्डर पटकन मिळेल. मग ती चांगल्या प्रॉफिटमध्ये मिळण्यापेक्षा आपल्याला चांगल्या कन्सिस्टंटली मिळाली पाहिजे. वर्षभर बिझनेस चालेल याकडे जास्त फोकस केलं पाहिजे. रादर की महिन्याला एकच कंटेंट पाठवते त्याच्यातच मला लाखपती व्हायचं आहे, असं तर होणार नाही. मग असं नाही होणार तर मग आपल्याला हप्त्याला एक कंटेनर 15 दिवसाला एक करा सुरुवात म्हणून, त्याच्यानंतर मग पुढे लाग. मग इन्व्हेस्टमेंट ही आपली त्या लायसन्सिंग आणि मार्केटिंगसाठीच तुम्ही ठेवले. मग तुम्हाला एक कंट्री व्हिजिटसाठी पण ठेवावं लागतं. कस्टमरला दिसत नाही आहे, तुम्ही व्हिडिओद्वारे दिसलेले होते, पण आता फिजिकली भेटल्यानंतर तो जो राहिलेला जो 10-20% ट्रस्ट होता ना तो भेटल्यानंतरच होतो. एक तर त्याला बोलवा, मग त्याला सांगेन तू मुंबई एअरपोर्टला उतर, तिथून पुढचा सगळा खर्च माझ्याकडे. काय खर्च लागेल? 10-15,000 रुपये लागतील. तो खर्च जर केला, त्याला आपल्या गावात फिरवलं, त्याला शेती दाखवली, आपली सगळी प्रोसेस दाखवली, त्याला आपल्या शेडवरती घेऊन गेले, कोल्ड स्टोरेजवरती नेलंय, अशा गोष्टी केल्या जातात. त्याला विश्वास तयार होता, अच्छा आपण ज्या व्यक्तीला भेटलोय तो जेन्युइन आहे. त्यालाही तर भीती वाटतेच ना, तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट मागता तरी कुठल्या भरोशावर द्यावा तुम्ही माल नाही दिला मग त्याच्यासोबत फ्रॉड येऊ शकतो. त्याला क्वालिटी नाही मिळाली तर फ्रॉड येऊ शकतो. त्याला ते कन्फर्मेशन कसं करून देणार आहे? एक तर तुम्ही उठून त्याच्याकडे जा, त्याला तुमचं प्रोडक्टचे सॅम्पल असेल, त्या ॲग्रीमध्ये सॅम्पल येणं पॉसिबल नाही, पण ॲटलिस्ट त्याला ते कम्युनिकेशन माहिती सांगते की आपण हे कसे मॅनेज करणार.
मग हा विश्वास तयार होण्यापर्यंतच तुमचं इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. हे इन्व्हेस्टमेंट तुमच्या मार्केटिंगवरती जास्तीत जास्त केली तर तुम्हाला चांगले कस्टमर मिळतात. पण ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट रे. पण टाईम नाही म्हणता येणार. मार्केटिंग थांबू कशाला द्यायच्या. ठीक आहे, लढे चार कस्टमर मिळाले तर अजून बिझनेस वाढणार आहे. मार्केटिंगचं चालू राहील ठीक आहे, पण मग ती पोर्ट फी वगैरे ती वन ते तर वन टाईमच. वन टाइम ते मग ती किती दिवसांपर्यंत व्हॅलिड असेल? वर्षासाठी, 2 वर्षासाठी कसं आहे? लायसन्स तुमचं लाईफ टाईमच आहे. RCMC जे आहे त्याला 5 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. 5 वर्षात रिन्यू करायला आहे. त्याला त्यांच्या तर गव्हर्नमेंट स्कीम्स मिळणार आहे, इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ते सगळं रन करण्यासाठी फंड्स लागतात गव्हर्नमेंटला, मग ते फीजमधून घेतले जातं. त्याच्यानंतर आहे तुमचं वेबसाईट बनवते, वर्षाला तुम्ही अपडेट केलीच पाहिजे वेबसाईट. तर तेवढं तो एक खर्च वाढेल बघताय, आणि तो किती वाढेल? 2,000 रुपये वर्षाला तो देऊ शकतो आपण. त्याच्यानंतर तुमचं हे झालं आहे मार्केटिंगला, तुम्ही कंट्री व्हिजिटला वर्षाला किंवा 6 महिन्याला एक जरी कंट्री व्हिजिट झाली तुमची, तर मार्केट समजलं. आपल्याला ज्या मार्केटला वस्तू विकायची ते मार्केटच आपण कधी बघितलेलं नाही. त्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, ते का नाही देते ॲडव्हान्स, हे नाही समजून घेतलं, तर तुम्हाला बिझनेस मिळेल कसं? बघा ना, आपण बाहेर होऊन बघू नये. वस्तू विकत घेताना, ऑनलाईन घेताना आपण किती वेळा ती चेक करतो, मग कॅश ऑन डिलिव्हरीच मागवतो, वस्तू आल्यानंतर पैसे देऊ म्हणतो. आपण तसं वागतोय, पण आपण जेव्हा एक्सपोर्टमध्ये उतरतो तर आपण अपेक्षा करतो त्याच्याकडनं की याने ॲडव्हान्स पेमेंट द्यावं. ही जुळत नाही ना कुठंतरी. मग मानसिकता जी आहे ती सारखीच आहे की मी विकत घेताना मला उधारीत पाहिजे, पण विकताना मला ॲडव्हान्स पेमेंट पाहिजे. मग काय प्रॉब्लेम येतो आपल्याला माहितीच चाललं नाही, मग तो सॉर्ट आउट करा, तुम्हाला मिळतात पैसे. मला एक्सपोर्टिंग जर चालू करायची त्या कंडिशनला ठीक आहे, मला कांदा एक्सपोर्ट करायचा मला, तर ही फी वगैरे झाली एकदा, तर मग जी कांदा मला एक्सपोर्ट करायचं त्यासाठी म्हणजे ओव्हरऑल पण एक रोड मॅप तयार करू की एवढी एवढी कॉस्ट लागेल, तर पण कांद्याचं एक्झाम तुमचं. ठीक आहे. आता पहिले तर माझं प्रोडक्ट जर मी कांदा सिलेक्ट करतोय, तर कांद्याचं मला व्हरायटीज आणि त्याचं टेक्निकल नॉलेज मला माहिती पाहिजे, बरोबर आहे. ते तुम्हाला इथेच मिळत आहे, ते काही मोठी गोष्ट नाही की एक्सपोर्टची पॅकिंग कशी करायची वगैरे गोष्टी. याच्यानंतर लागेल की आता मला कस्टमर पाहिजे, मग गव्हर्नमेंटच्या साईटवरती ट्रेड कनेक्टवरती जाऊ, मला तो डेटा सर्च करायला लागेल की कांदा मागच्या 5 वर्षात कुठल्या देशात मी किती क्वांटिटीमध्ये कांदा विकत घेतला. मग मी त्यातला एक माझा कम्फर्टेबल देश कुठला की जिथे जाणं येणं मला सोपं पडू शकतं. लोक दुबईतच का पळतात? कारण दुबईत जाणं येणं सोपं आहे. दुबईत 50-60 हजार रुपये जाऊन येऊन तुम्ही 5-7 दिवस थांबून मार्केटिंग करून ऑर्डर घेऊन येऊ शकता. 50-60 हजारात तुमचा धंदा चालू होतो. मला सांगा, एखादं पानडबरी पण नाही चालू करता येत आज, तिथे एक्सपोर्ट बिझनेस चालू होऊ शकतो. मग आता हे त्या कंट्री सिलेक्शन कसं करायचं त्या डेटामधून तुम्हाला कळेल. तुम्हाला दिसतंय ना की हे लार्ज इम्पोर्ट करणार आहे. मी म्हणतो की पहिले 2 देश सोडून द्या जे जास्त मागवत आहेत, कारण तिथे ऑलरेडी त्यांची फुलफिलमेंट करायचे होत असणार आहे. जिथे ग्रोईंग मार्केट तिथे घुसू आपण. नियर बाय जे आपले 10-15 देश आहेत, इकडे गल्फमधले सगळे देश आणि इकडचे देश, इकडचा एक देश निवडायचा. त्यातलं मी समजा निवडलं व्हिएतनाम किंवा मलेशिया निवडला, तर मलेशियात 8 दिवस जाऊन मी तिथे जर सगळं मार्केटिंग वगैरे त्यासाठी मला 50,000 खर्च करतो. मी इथून आधीच लिस्ट काढून घेतो, एम्बेसीकडनं डेटा घेतो बाहेरला मेल करतो, मी या दिवसांमध्ये तिथे भेटायला येतोय. भेटल्यानंतर त्याशी बोलायचं कसं ते मी ऑलरेडी शिकवणारच आहे तुम्हाला ट्रेनिंग्समध्ये. ते झाल्यानंतर तुम्ही त्यांना कोटेशन कसे देणार हे सगळं तुम्हाला नॉलेज आहेच. तुम्ही भेटायचं आणि ऑर्डर घ्यायची. बरं भेटल्यानंतर समजा मी 10 लोकांना भेटलो, आतले 8 लोक नाही म्हणते, 2 लोक जे इंटरेस्ट दाखवते त्यातलं एकच ऑर्डर देणार आहे. तो एक शोधण्यासाठी हे सगळे पायपीट चालली आपली, बरोबर. मग तो एक भेटला की तुम्हाला वर्षभर बिझनेस देत, तो तेवढा चांगला पाहिजे, त्याचा बिझनेस तर तेवढा सेटल पाहिजे की आपल्याकडनं माल मी मागवतो त्याच्या मार्केटला तेवढं सेल करू शकतोय का नाही. तर त्याचं मार्केट समजलं तर आपल्याला त्याला काय सप्लाय करायचं, मग तो कांदा देतो आणि मला लसूण पाठव, हे तिथे गेल्यानंतर कळालं. म्हणून माझं प्रोडक्ट सिलेक्शन की आज मी कुठलं तरी प्रोडक्ट हाताशी घ्यायचं आणि सुरू पाहिजे. तिकडे गेल्यानंतर मला अजून 2 प्रोडक्टची डिमांड त्यांच्याकडनं येते, कारण तो कांदा जर नसेल अजून काही वेगळ्या प्रोडक्ट मला पण बिझनेस करत असेल तर ते पण ऑर्डर आपल्यालाच मिळते. कारण आपण ट्रस्ट तर गेन केलेलंच आहे, त्यामुळे त्याला ऑर्डर तुमच्या थ्रूच करायची असते. हे सगळं केलं तर मला ऑर्डर जनरेट होते कांद्याची. एक कांदा हा कंटेनरमध्येच पाठवायला लागतो, बाय एअर पाठवणं कांद्याला परवडत नाही. आज दुबईला जर पाठवायचं म्हटलं तर बाय एअरचा खर्च किलोला 80 रुपये किलो लागतो. 1 किलो माल पाठवायला 80 रुपये लागतात. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ओके, हे परवडणार नाही. माझा कांदा 20 रुपये किलो 80 रुपये पाठवायचे घरचे आहे, 100 रुपये कोणी घेणार नाही. तेच मी बाय सी पाठवणं, बाय कंटेनर पाठवतं, मला दुसरं पर्याय उरत नाही. मग बाय कंटेनरमध्ये पण फुल कंटेनर पाठवावं लागतं. मग फुल कंटेनर म्हणजे 29,000 किलोचं कंटेनर. मग माझी इन्व्हेस्टमेंट साधारणतः 20 रुपये किलोचा जर माझा कांदा आहे आणि 29,000 किलो एका कंटेनरला मला जातो, साधारणतः 5-6 लाख रुपये मला इन्व्हेस्टमेंट लागणार. मग आता ही 5-6 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट मी का म्हटलोय, जर तुम्ही उधारीत देत असाल तर. तो जर म्हणतोय मला येऊ दे, क्वालिटी चेक करतो, मग तुम्हाला पुढच्या 5-7 दिवसात पैसे येतो, मी इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, कारण मार्केट तो उधारी देणार नाही. तुम्ही नवीन आहे मार्केटसाठी,
आता त्याचा विश्वास का तयार करायचा, हे 50-60 हजार रुपये खर्च करून जाऊन भेटून यायचं. त्याचा विश्वास तयार करायचा. त्याला सांगायचं, हे बघ मला मान्य आहे तुझं की तुला क्वालिटी पाहिजे ना, ॲटलिस्ट 50% तर ते तुमचे 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही 2 लाखावर आणली ना. लक्षात हे करावंच लागतं. मग आता हे समजण्यासाठी तुमच्याकडे सेल्स आणि मार्केटिंगचे स्किल पाहिजे. त्याला कसं आपण बोलण्यामध्ये त्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो. मग त्याला बोलतो इन्व्हेस्टमेंट तिथे तेव्हाच लागेल जेव्हा तुम्हाला उधारी द्यायची वेळ आली. नाहीतर मग ॲडव्हान्स देणारा बाहेर शोधत राहू. मग 6 महिने लागले तरी चालतं, हरकत नाही ना. कुठे आपल्याला एवढी द्यावी. तो एक मिळायचा उशीर असतो. एक मिळाला का तो कन्सिस्टंटली ऑर्डर देत आहे. दॅट इज द ओनली की एक्सपोर्ट बिझनेस. हे तुम्ही इथे थांबायचं नाही आहे. मार्केटिंग सुरू ठेव. तुमचं काम कन्झर्वेटिव्ह. लोक व्हिडिओ बघतात. माझे व्हिडिओ दुबईमध्ये, UK मध्ये, US मध्ये जेव्हा ते इनसाईट बघतो ते यूट्यूबचे आणि इंस्टाग्रामचे मी टाकलेले व्हिडिओ तिकडून व्ह्यूज आहेत. म्हणजे आपले काही लोक तिकडे सेटल असतील, त्यांना समजतोय मराठी बोलतो येतं तो, तसे लोक बघतो. आणि आपल्या मराठी लोकांमध्ये हा एक जो प्रॉब्लेम आहे, जो मला सगळीकडे गेल्यानंतर दिसून येतो, की आपल्या लोकांमध्ये तो संकोचित जी भावना आहे ना, म्हणजे थोडंसं आपण स्वतःला असं लाजणं किंवा मला तो कॉन्फिडन्स कमी, हा तो तिथे दिसून येतो. म्हणजे मग त्यावरती ओव्हरकम करायला तुम्हाला आता हिंमत दाखवच नाही. तर तुम्हाला आज जर तुम्ही हा एक्सपोर्ट बिझनेसमध्ये नाही उतरले, तर उद्या तुमच्या बाजूचा उतरणारच आहे आणि तो तुमच्यापेक्षा चांगलं काम करून घे. आणि इथं बिझनेस करून जेवढं तुम्ही कमवणार आहे त्याचा 10 पट तुम्ही एक्सपोर्टमधून कमवू शकता. कारण एका देशाला माल सेल करतो. जेवढं मोठं मार्केट तर मोठं प्रॉफिट. ठीक आहे, 5-6 लाख रुपयाचा कंटेनर आपण भरला. पुढे जो बाजार हवे तो कसं समजणार की तो पहिल्यांदाच ठरवून घ्यायचा का तिथे गेलो जो मार्केट रेट ते हिशोबाने विकला जाईल? ह्या दोघं प्रकारे भारतात बिझनेस चालतो. की मी जर दुसऱ्या वाशी APMCला माल पाठवला, तिथे काय रेट निघाला त्या रेटनुसार मला भाव मिळेल. ओके, इंटरनॅशनली पण तसं आहे. मी ज्याला माल विकतोय तो जो माझा बायर आहे, इम्पोर्टर आहे, तो त्या मार्केटचं बघेल ना, त्याचं मार्केट वर जातंय का खाली जातंय. मी तो माल त्याला विकला, त्याला काय भावाने विकायचं हे माझा भाव जर आधीच ठरवून घेतलेला आहे. कांदा माझा 20 रुपये किलो, मी त्याला सांगितलं आमचा भाव ठरला, निगोशिएट केला 1 रुपये इकडे तिकडे. आम्ही जो 19 रुपये किलोचा पाहिजे जो रेट केलेला आहे तो दॅट इज द फिक्स रेट. तू माझ्याकडनं घे, त्या मार्केटला विक, नाही तर स्वतः काही पटकर त्याचं. याच्यात आता वेआउट लोकांनी असं काढलेलं आहे की तुम्ही आम्हाला आता हे जे बाहेरचं ही जास्तीचे हुशार पाडतात. जसं दुबईमध्ये तो प्रॉब्लेम, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश किंवा तुम्ही इकडे गल्फमध्ये गेले तर सेम प्रॉब्लेम आहे की ते बायर नाही म्हणत स्वतःला, आम्ही स्वतः इम्पोर्टर असं नाही म्हणत. आता ते म्हणतात आम्ही तुमचे एजंट बनतो, आम्हाला तुम्ही 5% कमिशन पण द्या आणि आम्ही तुमचा माल आमच्या मार्केटला सेल करून देतो. म्हणजे त्यांनी त्याचं जर होणारा लॉस तो आता आपल्यावर ढकलला आहे. लॉस कसा, मार्केट पडलं तर लॉस होईल. आता एक्सपोर्टर लोक आहे, आता नवीन लोक याच्यात फसतात, यांना धंदा माहीत नाही. हे सगळे कमिशन एजंटच्या जाळ्यात अडकतात. आजही दुबईला जाणारे 10-8 कंटेनर हे नेहमी लॉसमध्ये असतात. मी दुबईत 7 वर्ष कंपनी चालवली, अलगद मार्केटमध्ये उभं राहून धंदा केला, काहीच हो. जो एक्सपोर्टर आहे त्याला असं वाटत असेल की बायर फाइंड करणं त्याला डिफिकल्ट जात असेल, मला असं वाटतं. बरोबर, म्हणून ती कमिशन तोच आहे. कमिशनच्या पण तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतोय ना, तरी खांदा काढला तर संपला विषय. बरं, त्याला खांदा देण्यासाठी तो 5% घेतो तुमच्याकडनं. ॲग्रीमध्ये ऑन एन ॲव्हरेज 5 ते 10% मार्जिन आहे ना, त्याला अर्ध मार्जिन देताय तुम्ही. बरं, मार्केट पडलं तुमच्या हातात काही राहत नाही ना. मग बरं, मार्केट पडलं तर तिथे कसं आहे की डायरेक्ट सडन 50% मार्केट पडलं असं होतं, अर्धेच पैसे येतात आता. कधी कधी असं पण होऊ शकतं ना की जो कमिशन एजंट, आपण त्याला कमिशन एजंटच बोलू, तो असं बोलेल की तुमचा माल खराब झाला वगैरे. खोटं बोलू शकतो. हा, असं बोलू शकतो. त्यावेळेस आपण काय करू शकतो? हा तो फ्रॉड आहे. फ्रॉड आहे तर याला इन्शुरन्स येतात. ठीक आहे, समजा समोरच्या पार्टीने तुमचे पैसे बुडवले तर तुम्ही ECGC नावाचा इन्शुरन्स आहे, गव्हर्नमेंटची फार चांगली स्कीम आहे ती. ही त्याच्यामध्ये तुम्हाला पाठवण्याच्या आधीच तुम्ही बाहेरचं व्हेरिफिकेशन पण त्याच इन्शुरन्स कंपनी तुमचं करून देणार आहे. एक भेट की तो कमिशन एजंटला पण तो इन्शुरन्स लागू होतो, समोरचा बाहेरच पाहिजे. बायर बेस कमिशन एजंटला. कमिशन एजंटला इन्शुरन्स लागू होत नाही. दॅट इज नॉट अ लिगल वे. तर मित्रांनो, तुम्ही इथंच चुकता की समोरचा बायर आहे का कमिशन एजंट आहे. तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात घ्या. एक्सप्लेन. ECGC इन्शुरन्स हा समजा आपल्या कंटेनरची व्हॅल्यू 10 लाख रुपये बघ, त्याच्या 90% पर्यंत तुम्हाला इन्शुरन्स बसतो. ठीक आहे, 90% रक्कम तुमची इन्शुरन्समध्ये सेफ आहे. त्या पार्टीने पैसे बुडवले, नाही दिले, उधारीत माल मागवला होता, काही पर्याय नाही उरला आपल्याकडे, आपण दिला त्याच्यावर विश्वास ठेव आणि त्याने आपले पैसे बुडवले, तर तुम्हाला 90% पैसे मिळणार आहे. कारण 10% तुमचा मार्जिन आहे, तो सोडला. मुद्दल सेफ आहे ना, धंदा थांबणार नाही ना. गव्हर्नमेंटचा म्हणणे तू थांबू नको, आम्ही सपोर्ट करतोय, असा एक प्रकारचा इन्शुरन्स
लोकल बिझनेसमध्ये कुठलाच नाही दे, कुठलीच कंपनी नाही, कुणीच लॉसमध्ये जाणार नाही. कोणीच लॉसमध्ये जाणार नाही. एक्सपोर्ट वापायची बुडतच नाही. ज्यांनी हा इन्शुरन्स न काढता एक्सपोर्ट केला त्यांचेच बुडाले, विचारून घ्या मार्केटमध्ये सर. तरी पण काही जण लॉसमध्ये जातात, तर त्याचं कारण हे कमिशनवर केले तर कमिशन. ओके, कमिशन. इन्शुरन्स क्लेम करायला गेले, समजा पैसे नाही आले, इन्शुरन्स क्लेम करायला गेलं ते बघणार आहेत की सर ती परचेस ऑर्डर दाखवा, कशी ऑर्डर आली होती, बरोबर गेले का. बायरला मेल करायला सांगतं. बायरने जर सांगितलं तुमची वस्तू खराब निघाली ते इन्शुरन्स रिजेक्ट होतं. त्याने जर सांगितलं कमिशनवर पाठवलं ते इन्शुरन्स रिजेक्ट होतं. बरोबर. आता खराब आलाय यावरून जर तो म्हणतो खराब आलाय पण आपल्याला वाटतं की तो खोटं बोलतोय, माझा मुलं चांगला होता, तर याच्यामध्ये बरेचसे 2-3 स्टेप पद्धतीने मला प्रभू सांगतो. एकतर तो खरं बोलतोय असं समजू आपण, खरं बोलतोय पण पाठवताना जे कंटेनरचं टेम्परेचर जितकं पाहिजे होतं तितकं सेट नसेल झालेलं, किंवा कंटेनर जाता येताच काहीतरी प्रॉब्लेम आला असेल तर शिपिंग लाईनवर आपलं ब्लेंड टाकता आला पाहिजे. याच्याकरता कंटेनरमध्ये 1500 रुपयाचं एक USB ड्राईव्ह सारखं एक रेट येतं, ते डेटा लॉगर बोलतात त्याला टेम्परेचर, तर ते तर अर्धा तासाला टेम्परेचर रेकॉर्ड करत राहील. तुम्हाला लक्षात येईल की जाताना ट्रान्सपोर्टरने ते डिझेल वाचवायला बंद केलं होतं, ज्याचे की त्या वेसलवरती जेव्हा कंटेनर लोड केला शिपवरती तेव्हा जाताना काही खराब झालेलं असेल तर ब्लेम कोणावर टाकू, इथे 1500 रुपये तुमचं लाख रुपये वाचणार आहे. पहिला प्रॉब्लेम. पहिलं तर इथे क्लिअर आहे का ते बघून घ्या. एक्सपोर्टर लोक ते 1500 पण वाचवतात, ते पण लावत नाही, मग नंतर मग ते एक्सपोर्टला बदनाम करतात. चुका त्यांनीच केलेल्या असतात. दुसरी गोष्ट की आता तो खोटं बोलतोय, याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण काय घेतली इन द फारशी आपल्याला त्याच्यामध्ये सपोर्ट आपल्याला हे प्रूव्ह करता आलं पाहिजे. याच्याकरता ECGCला की हा खोटं बोलतोय, तर आपण बायरला जे रिक्वायरमेंट बायरने सांगितले की मला कांदा 55 ते 65 MMचं पाहिजे होतं. जेव्हा तुम्ही कांदा परचेस करता त्या काळामध्ये जेव्हा तुमचं त्या शेडमध्ये आलेलं आहे कांदा, तर लेबर बसून ते पॅकिंगला सुरुवात होईल. माल उतरल्या पहिला त्याला फोटो पाठवला की हा माल चालणार आहे का तुला. प्रश्नच असा विचारला की त्याला हो उत्तर द्यावं लागेल, नाही तर नाही उत्तर द्यावं लागेल. तो म्हटलं येस चालणार आहे, पहिला प्रूफ मी रेडी केला, हाच माल पाहिजे तो बरं काय. दुसरा पॅकिंग चालू केला, किलो वजन करून दाखवलं, बाहेरला फोटो पाठवला, बरोबर आहे का, येस बरोबर, सेम असंच पाहिजे. साईजर वर्नियर कॅलिपर घेऊन आलो, मोजून दाखवलं, 55+ भरतोय का, ओके बरोबर आहे. रॅन्डमली कुठला उचलला, असं उचलला, त्याला दाखवलं, व्हिडिओ शूट करतोय आणि मेल थ्रू त्याला मी पाठवतोय सगळं. त्याचे सगळे प्रूफ जमा केले. कंटेनर लोड आणि बंद होईपर्यंत मी सगळे त्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी माझी बनवलेली होती, त्याप्रमाणे मी चालू केलं. आता तर पोचल्यानंतर तो म्हणतोय की नाही खराब निघाला. मग दुसरं शेवटचं एकच कारण होतं की टेम्परेचरमुळे खराब झाला असेल, ते कांदा परफेक्ट होतं जाताना, ते पण तर माझ्याकडे प्रूफ आहे. म्हणजे मला ECC इन्शुरन्सवाल्यांना ते दाखवता येतं बघ असं. आता हा खोटं बोलतोय, हे पण प्रूफ आहे माझ्याकडे, आणि टेम्परेचर पण बरोबर होतं, हे पण माल पण बरोबर होता, हे सगळं तेव्हा. आणि आता गेल्यानंतर म्हणतोय माल छोटा झाला, माल मोठा झाला, मिक्सिंग झाला, हे सगळं त्याचं पोटेबल नाही. यांनी फ्रॉड केलं माझ्यासोबत, मला क्लेम सेट. किती दिवसात क्लेम येईल? मॅक्सिमम बेड 6 महिन्याचा आहे. 6 महिने. 6 महिने तुमचं 100% येणार आहे. आम्ही स्वतः आपल्याच स्टुडंटसाठी क्लेम सेटल केला होता, 2 महिन्यात आला. 2च महिन्यात त्याचा क्लेम सेटल होता. आफ्रिकेत आम्ही राईस एक्सपोर्ट केला तर पैसे नाही आले. 45 दिवसानंतर कंटेनर पोहोचला आणि काहीतरी जास्त रक्कम नव्हती, 15-1 लाखाचा होता तो. 15-1 लाख रुपये लगेच सेटल करतो. बाहेरचा रिप्लायच नाही आला काही, म्हणजे त्याच्या डायरेक्ट मेलला रिप्लाय नाही, फोन उचलत नाही, काही नाही. तर ज्या ECCवाले फॉलोअप घेतात की पैसे रिकवर होऊ शकते, ते तर नाही झालं तर ते सेटल करू देऊ टाकत पैसे. गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते, इन्शुरन्स पण आणतंय, मार्केटिंगसाठी पण सपोर्ट करतंय. तर अजून कोणत्या स्कीम वगैरे आहे का की ते एक्सपोर्टरला मदत करतील? आत्ताच 15 दिवसापूर्वी गव्हर्नमेंटने 25,000 कोटी हे एक्सपोर्ट प्रमोशनसाठी प्रमोशन मिशन नावाने त्यांनी एक स्कीम चालू केलेली. 25,000 हे यापूर्वी इतकी मोठी रक्कम कधीच दिली. गव्हर्नमेंट एक्सपोर्टला इतकं प्रमोट करते, कारण जिओपॉलिटिकली परिस्थिती अशी झाली की इंडिपेंडेंट होण्याकडे सगळे देश चालले, की आता पैसा सगळ्यांना गरजेचं घेतात, म्हणजे अशा स्कीम्स घेत आहे. ते यातली पहिली स्कीम आहे निर्यात प्रोत्साहन. निर्यात प्रोत्साहनमध्ये तुम्हाला लोवेस्ट इंटरेस्ट रेटमध्ये ते कर्ज मिळणार आहे, आणि कोलॅटरल फ्री लोन देते एक्सपोर्टर्सला. तुमच्याकडे फक्त ऑर्डर पाहिजे, एक परचेस ऑर्डर तुमच्याकडे असेल त्याच्या अगेन्स्ट शॉर्ट टर्म लोन हे दिले जाते. कितीपर्यंत? हे लोनची लिमिट तुमच्या परचेस ऑर्डरच्या अगेन्स्टच असते, त्याच्यात तुम्हाला 90% पर्यंत लोन मिळत होतं. याच्यासाठी स्पेशली गव्हर्नमेंटने एक बँक बनवली, तिचं नाव आहे एक्झिम बँक, EXI, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक येते. कारण प्रायव्हेट बँकांना स्वस्तात कर्ज देणं परवडू शकत नाही. याच्यात तुम्हाला 4 to 5% इयरली इंटरेस्ट रेटमध्ये, विच इज व्हेरी सरप्राईज.
कारण तुम्हाला एफ डीचाच इंटरेस्ट आहे जर 6-7% मिळतो तर बँक त्याच्या खाली लोन देऊ शकणार नाही. बँक लॉसमध्येच आहे. MSMEचं लोन घेऊ शकता. मॅन्युफॅक्चर्स एक्सपोर्टर्सला मीडियम स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला प्रमोट करण्यासाठी तुम्ही स्वतःच मॅन्युफॅक्चर करा, स्वतःच एक्सपोर्ट करा. त्याच्यात पण तुम्हाला लोएस्ट इंटरेस्ट मिळतो 4 to 6% पर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला वर्किंग कॅपिटलसाठी पण दिलं जाते. म्हणजे तुम्हाला रॉ मटेरियल सोर्सिंगसाठी, तुम्हाला मॅनेजमेंटसाठी, लेबर्ससाठी, तुम्हाला LC नावाचा जो प्रकार आहे जो बँक गॅरंटी म्हणतो आपण त्याच्या थ्रू पण तुम्हाला इझिली लोन त्याच्या अगेन्स्ट मिळवून देता येत. अशा भरपूर साऱ्या स्कीम्स आहेत. याच्यातली एक दुसरी स्कीम आहे निर्यात दिशामा. निर्यात दिशामध्ये काय झालं की तुम्हाला दिशा म्हणजे तुम्हाला मार्केटिंगसाठीच्या स्कीम्स आहेत. असं आहे तुम्हाला लिटरली तुम्हाला बाहेर देशात मार्केटिंगसाठी जायचं आहे. गव्हर्नमेंटचे त्यामधून सबसिडाईज रेटमध्ये तुम्ही जाऊ शकता. एअरफेअरमध्ये पण तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देते. तुम्ही जाऊन आले तिकीट सबमिट करा, तुम्हाला ते पैसे रिएम्बर्स होऊन जातील. बायर सेलर मीटअपसाठी तुम्हाला इंडियन एम्बसीचा डायरेक्ट सपोर्ट मिळतो आहे. FIO सारख्या संस्थांकडून, इंडियन ट्रेड पोर्टल सारख्या, त्याच्यानंतर आहे DGFT थ्रू मिळेल तुम्हाला, APEDA थ्रू मिळेल. अशा वेगवेगळ्या संस्थांतून गव्हर्नमेंटच्याच बॉडीज आहे त्यांच्या थ्रू हे फंडचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. जसं आपण ॲग्रीचं बोललो की APEDA थ्रू तुम्हाला ती स्कीम, तर APEDAला ते फंड्स प्रोव्हाइड केले जातात. त्यांच्या थ्रू तुम्हाला ती स्कीम अवेलेबल होऊन जाईल. पण तुम्हाला बाहेर देशात जसं मी म्हटलं जाणं गरजेचं आहे, तर त्याच्यात पण गव्हर्नमेंटच तुम्हाला प्रोव्हाइड करते. येस. त्यानंतर क्वालिटी सर्टिफिकेशनसाठी गव्हर्नमेंटचं काही इम्पोर्ट एक्सपोर्टचं ट्रेनिंग पण चालू झालं आहे. तुम्हाला निर्यात बंधू नावाची एक स्कीम आहे, त्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग पण करता येते. ट्रेड कनेक्ट प्लॅटफॉर्मवरती फ्री ऑफ कॉस्ट इम्पोर्ट एक्सपोर्टचं ट्रेनिंग अवेलेबल आहे. प्रॉब्लेम फक्त एवढंच आहे की आमचं ट्रेनिंग आणि त्या ट्रेनिंगमध्ये फरक एवढा, तिथे तुम्हाला थेरॉटिकल ज्याला ते वाचून कळत असेल, अभ्यास तुम्ही करू शकता. ज्याला प्रॅक्टिकल पाहिजे असेल ते लोक आमच्याकडे येतात, कारण आम्ही ग्राउंड लेवलपासून नेऊन जातो वरती. गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते, स्कीम आणते, लोन देते. कोलेटरल फ्री लोन आहे. कोलॅटरल फ्री आतापर्यंत कुठलीच बँक तुम्हाला कोलॅटरल फ्री नाही. तुम्हाला ITR मागतात, हे मागते. आणि इथे तुम्ही सुरुवात जरी असली तरी पण तुम्हाला मग ते क्वालिटी सर्टिफिकेशन, लॅब टेस्टिंग त्याची कॉस्ट जास्त आहे, त्याच्यात पण तुम्हाला सबसिडी. यापूर्वी या सबसिडी असे कुठल्याच नव्हत्या. परत तुम्ही एक्सपोर्ट करताय, तुम्ही प्रत्येक प्रोडक्टच्या अगेन्स्ट तुम्हाला RODTP नावाची पण एक स्कीम आहे. जर कांदे एक्सपोर्ट केले तर 2% तुम्हाला कॅशबॅक मिळतो गव्हर्नमेंटकडनं. हो, आपला कंटेनरचा आपण 20 रुपये किलो कांदा आणि 29,000 किलो, जर समजा आपण वाईटात पकडले की 6 लाख रुपये झाले आपले, तर 6 लाखाच्या 2% 12,000 गव्हर्नमेंट तुम्हाला प्रत्येक कंटेनरच्या मागे देणार आहे. द्राक्षाचं तर सगळ्यात जास्त कॅल्क्युलेशन आहे, कारण द्राक्ष महाग आहेत. 100 रुपये किलोचं द्राक्ष पकडले एका कंटेनरमध्ये, समजा 20 टन द्राक्ष गेले, 20,000 किलो गुणिले 100, 20 लाख रुपयाचा माल झाला आपला. 20 लाखाच्या अगेन्स्ट 4% कॅल्क्युलेशन केलं, 80,000 पर कंटेनर इन्सेंटिव्ह देते गव्हर्नमेंट. हे आपल्या लोकांना माहितीच नाही. हा प्रॉफिटमध्ये प्रॉफिटच आहे तुमचा. बरं, इथे एकच स्कीम झाली, याच्यानंतर ड्रॉबॅक पण मिळतो. ड्रॉबॅक नावाची स्कीम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः 0.15% मिळतात, तर ते पण तुम्हाला डायरेक्ट कॅशबॅक मिळतो. ते इन्सेंटिव्ह हा खूप यूज आहे. कितीतरी एक्सपोर्टर्स इन्सेंटिव्ह मिळतोय म्हणून घेतल्या भावात एक्सपोर्ट करून टाकतात. म्हणून मी नेहमी सांगतो, एक्सपोर्टर हा एक्सपोर्ट करताना कधीच लॉसमध्ये नसतो. तो कुठल्या ना कुठल्या वेमध्ये प्रॉफिट काढूनच घे. एक्सपोर्टर एक कंटेनर एक्सपोर्ट करणं 4 प्रकारे प्रॉफिट चालतो. काय सांग, पहिलं प्रॉफिट तुम्ही वस्तू विकून घेता, जो तुम्ही 5-10%, 20% जो काय ठरवा. दुसरा प्रॉफिट आहे तुम्हाला हा इन्सेंटिव्हच्या स्वरूपात RODTP आणि ड्रॉबॅक नावाचा इन्सेंटिव्ह मिळतो, तो पर्सेंटेजमध्ये मिळतो आपल्याला, बेंड्रेन्स कुठले पण असले तरी. तिसरा प्रॉफिट येतो आपल्याला GST रिटर्न मिळतो. तुमच्या वस्तूला GST असं ठीक आहे, आपण इन्व्हॉइसमध्ये GST ॲड नाही करणार, पण त्याच्या पॅकेजिंगला, ट्रान्सपोर्टेशनला जो GST तो रिफंड येतो. पण कस्टमरला आपण GST नॉमिनल असलं पाहिजे तो ॲड करून टाकतो, ते पण 10-15 हजार रुपये प्रॉफिट. चौथा प्रॉफिट आहे, तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगचे खूप सारे व्हिडिओ आहेत, दॅट इज इलिगल. गव्हर्नमेंट त्याला अलाव नाही करत. तुम्ही जे शेअर मार्केटसारखं ऑनलाईन जी करन्सी ट्रेडिंग करताय दॅट इज नॉट लिगल. पण एक्सपोर्टरला ती लिगल आहे. कसं, कारण याच्यामध्ये रिअल मनी इन्व्हॉल्ड आहे. तुम्ही वस्तू विकली, त्याच्याबद्दल डॉलर्स आले, तर ते जे डॉलर्स आहेत तुम्ही अकाउंटमध्ये 45-60 दिवस ते होल्ड करू शकता. होल्ड का करायचे, कारण डॉलरच्या अगेन्स्ट जो रुपयाचा रेट कमी जास्त जो होतोय, कमी होणं जास्त होणं याच्यामध्ये प्रॉफिट पण आहे, लॉस पण आहे. मग तुम्हाला जेव्हा चांगला रेट मिळते तेव्हा तुम्ही सेल करा, कन्वर्ट करून घ्या ते पैसे, मग त्याच्यात खूप प्रॉफिट कमवते. म्हणजे तुम्ही ते गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पहिले 3 जरी प्रॉफिट सोडले तरी जमता, याच्यातून पैसे मिळू शकतात. भाव पडला किंवा काही 10% माल खराब झाला म्हणून कमी पैसे आले, पण इन्सेंटिव्ह सतत फिक्स होता मला, तो मला भर काढून दे. एक्सपोर्टर कधीच लॉसमध्ये नसतो, हे फक्त मार्केटला वेड्यात काढतं. शेतकऱ्यांना जर लॉस झाला, हे झालं ते झालं, लॉस होण्यासाठीचं जर तरी कमिशनवर गेलं तर तो तिथे वेळेत निघालाच होता पहिला. त्याच्यानंतर जर फिक्स रेटमध्ये गेला असेल तर कोणीच लॉस पण असतं. पण आता मार्केटमध्ये असं काय आहे की रेसिड्यू फ्रीच एक्सपोर्ट होतं किंवा ऑर्गॅनिकच खूप जास्त प्रमाणात एक्सपोर्ट होतं, तर काय रिॲलिटी याची?
ऑर्गॅनिकचं तितकंसं प्रोडक्शन नाही, बट ऑब्व्हियसली की प्रोडक्शन कमी आहे, सप्लायच कमी असल्यामुळे त्याचं मार्केट नेहमी हाय रेटमध्ये चालतं. त्याच्याकडे आहे त्याला चांगला प्रॉफिट आणि चांगला रेट मिळणारच आहे ऑब्व्हियसली. पण याचं सर्टिफिकेशन आणि या गोष्टींवरती फार भरती येत. मग ह्या सर्टिफिकेशनला तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी आहे, ती जी निर्यात देशा नावाची स्कीम आहे ती. तर रेसिड्यू फ्रीची डिमांड तर ऑब्व्हियसली की सगळ्या कंट्रीजला रेसिड्यू फ्रीच पाहिजे. सर्व कंट्रीजला कोणाला नकोय. पेस्टिसाईडमुळे ते हानिकारक आहे, त्याचं सगळ्यांना कळतंय ते. आणि भारतात कुठलाच त्याला नियम नसल्यामुळे येतोय तो फवारतोच आहे. त्याचं प्रोडक्शन किट लागलंय लगेच फवारलंय. किती फवारलं पाहिजे, काय लिमिट आहे, काय त्याचं शेड्यूल असलं पाहिजे, त्याचं PHI किती असलं पाहिजे, हे याचं नॉलेज हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्याला काय पाहिजे की माझं चांगलं निघालं तर मला चांगला भाव मिळेल, अरे चांगली वस्तू. म्हणजे या नादामध्ये एक्सपोर्टला तो माल टिकत नाही किंवा चालत नाही कसा. म्हणून पूर्ण जगाची डिमांड ही रेसिड्यू फ्रीकडे वळत आहे. म्हणजे युरोप US वगैरे सारख्या देशांमध्ये तर रेसिड्यू फ्रीज लागतंय. पण त्यांनी त्यांचं रेसिड्यूचं लिमिट किती हे ऑलरेडी आपल्या गव्हर्नमेंटला अपडेटेड त्या वर्षाचे नॉर्म्स पाठवलेले असतात. पण तुम्ही एक्सपोर्ट करण्याच्या आधी गव्हर्नमेंट अप्रूव्ड ज्या लॅबोरेटरीज आहेत तिथे जाऊन त्याची लॅब टेस्ट करायची. मग ते आधीच सांगतात तुमचं चालणार आहे की नाही जमणार, की रिजेक्ट होऊ शकतं. जे बऱ्याचदा अशी पण चर्चा ऐकलेली की तिकडे जाऊन कंटेनर रिजेक्ट होत आले, मग ते परत आणावे लागले, माल फेकावा लागला, मग ते फेकायचे पण पैसे द्यायला लागतात त्यांना. खरं मग तुमचं कसं होतं की युरोपला पोहोचायला 40 दिवस लागतात कंटेनरला. 40 दिवसात त्याची एजिक प्रोसेस होणारच आहे. मग त्याच्यामध्ये जो रेसिड्यूचं प्रमाण आहे ते पण कमी जास्त होणारच आहे. मग त्यामुळे यांचे जे नॉर्म्स आहेत हे 100% खरे होताना फार टफ होतं. म्हणून इथे ॲग्री ग्रॅज्युएटला मला मोटिवेट करायचं आहे की तुम्ही या टेक्निकल एक्सपर्ट आहे. मला शेतीचं काही कळतंय, मी शेतीत कधी पाय ठेवलेलं नाही. म्हणून मला त्या नॉर्म्सबद्दल शिकण्यासाठी मला लोक हायर करायला लागतात, ॲग्री ग्रॅज्युएट हायर करायला लागतात. एक्सपोर्ट कंपनीत आहे, तुम्ही जॉब शोधण्यापेक्षा एक्सपोर्टरचा प्रॉब्लेम जर तुम्ही सॉर्ट आउट करून दिलाय, तुम्ही स्वतः काय नाही एक्सपोर्ट करू शकत. मार्केट ऑलरेडी तुम्हाला शोधतंय. ॲग्री ग्रॅज्युएट्स एक्सपोर्ट तर करू शकतो, पण एक्सपोर्ट सोडून अजून त्याच्याशी रिलेटेड कोणते बिझनेस करू शकतो? एक्सपोर्टरचा प्रॉब्लेम काय आहे की मला कन्सिस्टंट सप्लाय, चांगल्या क्वालिटीचा माल, व्यवस्थित पॅकेजिंग करून देणारे चांगले लोक नाही आहेत मार्केटमध्ये. काही निवडक लोक आहेत जे एक्सपोर्टर्सला माल सप्लाय करतात ॲग्रीमध्ये. तेच लोक खूप मोठे झालेत, एक्सपोर्टरपेक्षाही मोठे, कारण त्यांना इन्व्हेस्टमेंट लागत नाही, काही नाही. त्यांच्याकडे फक्त शेतकऱ्यांचे कनेक्शन्स आहेत. त्यांना माहिती कोणाचा माल कधी हार्वेस्टिंग टाईम आहे, ते आणतात आणि एक्सपोर्टरला कोटेशन देतात आणि खूप चांगले पैसे कमवून घेतात. ॲग्री ग्रॅज्युएटने हा पहिला बिझनेस पकडला पाहिजे. समजून घ्या पहिले एक्सपोर्टची क्वालिटी, पॅकेजिंग, कोल्ड स्टोरेज. एक भाड्याने घ्यायचं, काही स्वतःचं टाकायची गरज नसते. भाड्याने मिळतात 2-2 दिवसासाठी, पण 10-15 हजार रुपये त्याचं भाडं जाईल. पण तुम्हाला ते त्याच्या अंगेच खूप चांगले पैसे बनवता आहेत. ते तुम्ही कॉलेज झालं एक काम पहिले चालवणार शिकायला. वाशी मार्केटला जा, जिथे कंटेनर उभे असतील तिथून शिकून घ्या. आणि तो बिझनेस मी आजही तो बिझनेस करतो. माझ्याकडे जर कोणाची रिक्वायरमेंट आली तर मी माझे जे सप्लायर्स आहेत रेग्युलर त्यांना सांगतो, ते माझे पेंटर मागे 10-15 हजार रुपये ठेवतो आणि देतात. काय नाही धंदा आहे, माझ्या थ्रू जर काही मिळत आहे चांगलं. आणि असे जर गावागावात जर सप्लायर झाले, एक्सपोर्टरला किती सोय नाही आणि एक्सपोर्टचं ट्रान्सपोर्टेशन जास्त कॉस्ट जाते. मुंबईपासून जेवढं नियरेस्ट डिस्टन्सवरती असेल माल अवेलेबल, तर मला ते घेऊन जाणं सोपं पडते. मग जेवढं लांब लांब जाऊ, माल जरी चांगला असला, जसं आता मालेगाव, उमराणे वगैरे त्या साईडला कांदे मिळतात, तर तिप्पळ हो का फेमस आहे त्याच्यापेक्षा, पण त्याच्यापेक्षा चांगला कांदा उमराण्याचा येतो, देवळ्याचा येतो. पण तरी पण तिथला काय, कारण तो ट्रान्सपोर्टेशन 100 किलोमीटर जास्त, कंटेनर नेणं जाणं परवडत नाही ना. 10-15 हजार तो वाढतात, त्यापेक्षा मी पिंपळाला घेणं पसंत करेल असं वाटतं. म्हणून हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे समजून घ्या पहिले. फार सोपं आहे, अजूनपर्यंत माहिती नाही. तुम्ही यातले आपल्या व्ह्युअर्सपैकी म्हणजे याच्यातले 10 जण जरी तयार झाले ना मार्केटमध्ये, तरी मोठा फरक पडणार आहे. हा पहिला बिझनेस झाला. दुसरा बिझनेस तुम्ही हे करू शकता की तुम्ही मार्केटिंग लोकांना भेट नाही, तुम्ही ऑनलाईन हा भाजीपाला फक्त अवेलेबल करू द्या. लोक तुमच्याकडे येऊन घेऊन जाते, ते ट्रान्सपोर्टेशन आणि सगळे अरेंजमेंट करते. मी किती वेळा केलं असं. आम्ही कर्नाटकहून मिरची आणून मागच्या हप्त्यात एक्सपोर्ट केली, कारण इथली त्या व्हरायटीची तशा क्वालिटीची मिळत नव्हती. कर्नाटकला मिळाली, तिथून ट्रान्सपोर्ट करून आम्ही नाशिकला बोलवली, इथं सॉर्टी केली, पॅकेज करून एक्सपोर्ट केली. आता हे पण करावं लागतं एक्सपोर्टरला. कारण काय की माझ्याकडे तेवढे सप्लायर जर असते तर मला कळालं असतं ना की मला नाशिकला नाही मिळत, मी ॲटलिस्ट मी संभाजीनगरला जाऊ शकतो, नंदुरबारला जाऊ शकतो किंवा अजून कुठं आणू शकतो. पण हे सप्लायरचं नेटवर्कच तेवढं माझं नसल्यामुळे किंवा माझ्याकडे नाही तसे लोक तयार नसल्यामुळे तर तो प्रॉब्लेम होतो. ते जर असे गावोगाव तयार व्हायला लागले तर आपले प्रॉब्लेम फार मोठा सॉर्ट आउट होतोय. म्हणून आता काय करायचं आहे, तुम्ही स्वतःचं एक कंपनीला काहीतरी नाव द्या, छानपैकी ChatGPTला विचारायचं, ॲग्रीसाठी काहीतरी नाव सजेस्ट करा आणि स्वतःचं एक पेज बनवून टाकायचं. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब तिघं ठिकाणी सेम नावाने. आणि तुमच्याकडे जो माल अवेलेबल आहे त्याचे फोटो काढून व्हिडिओ काढून टाकायला सुरुवात करायची. नंबर टाकायचा व्हिडिओमध्येच, तो टेक्स्ट ॲड करून टाकायचं आणि किती माल अवेलेबल आहे ते टाकायचं.
एवढंच करायचं. ही सुरुवात पहिली स्टेप. असं केलं गेलं तुम्हाला पुढच्या 10 दिवसात 15 दिवसात तसं तुम्ही रोज व्हिडिओ टाकायचा आधी. रोज व्हिडिओ टाकला की तुम्हाला लक्षात येईल की खूप सारे लोक रिक्वायरमेंट करायला लागले. त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे, माल या ठिकाणी आहे, इथं तुमची गाडी पाठवायची, माल चेक करा, क्वालिटी असेल तो माल उचला आणि पैसे जागेवर द्यायचे गाडी लोडिंगच्या आधी आणि घेऊन जा. मग कॅश अँड कॅरी. उधारीत धंदा करायचा नसतो. कोणतंच हे तर झालं. पण असं पण काही आहे की लोक बोलतात की एक्सपोर्ट अवघड आहे किंवा खूप जास्त मिथ आहे. पुढील 1 मिनिटात आम्हाला असं काही सांगा की ते एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये ॲज अ मिथ म्हणून चालले तर 5 मिथ असे सांगा. एक्सपोर्ट बिझनेसमध्ये बाहेर शोधणं ही फार अवघड गोष्ट आहे. निजे लोक म्हणतात तसं ॲक्च्युली नाही. मार्केट तुम्हाला बोलवतंय, शोधतंय, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. आजपर्यंत किती लोकांनी खरंच मार्केटिंग केलेली, पण तुमच्याकडे लोक येणार आहेत का? आपल्याला जावं लागेल. मग आपल्याला जावं लागेल ते पहिली शिकून घ्या. तो एक मिथ आहे. दुसरा मिथ आहे की तुम्हाला एक्सपोर्ट फार अवघड आहे, काहीतरी डॉक्युमेंटेशन आणि खूप खर्चिक काम आहे असं वाटतं. त्याला जर तुमचं पटतंय सगळं काही, तो ॲडव्हान्स पेमेंट देतो आणि माल घेऊन जातो, जे मी करतोय आता. ते दुसरं. तिसरी गोष्ट की आपल्याला जर इंग्लिश येत नाही, तर इंग्लिश नाही येणं हा एक मेजर प्रॉब्लेम वाटतो लोकांना. पण मी जर सांगितलं की इंग्लिश न येणं हा ॲडव्हान्टेज आहे या बिझनेसमधला, त्याच्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. आपल्या सगळ्यांना इंग्लिश येतं. फक्त ती इंग्लिश तेव्हाच बाहेर निघेल जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात पाय ठेवाल किंवा एखादा माणूस इंग्लिश समोर येऊन गेला, आता याच्याशी मला बोलावंच लागेल, तर आपली इंग्लिश तेव्हाच बाहेर निघते. तर ती सगळ्यांना येते, फक्त आपण बोलायचा प्रयत्न केला नाही. मग थोडेसे कम्युनिकेशनची प्रॅक्टिस करू. तर चौथं एक मिथ आहे की याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की मला गव्हर्नमेंटचा सपोर्ट आणि या गोष्टी, जर माझा पैसा तिकडे बुडाला किंवा काय झालं, फ्रॉड झाला, तर याच्यासाठीचा जो सपोर्ट आहे त्याच्यासाठी ECGC इन्शुरन्स आहे. ते ECGC इन्शुरन्सचा तुम्ही अभ्यास करा. पाचवा जो आहे की याच्यासाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंट खूप जास्त लागते. असं पण नाही. एक्सपोर्टचे बिझनेस सेटअप करण्यासाठी साधारणतः 50,000 ते खूप झाले. तुमची स्वतःची वेबसाईट बनेल, इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स बनेल, मग ते लायसन्समध्ये RCMC आलं, कोड रजिस्ट्रेशन आलं, हे सगळं करू. तुमचं सोशल मीडिया पेजेस पण बनवता येते, तुमचं ब्रोशर वगैरे, या सगळ्या गोष्टी 50,000 होते. ह्याच्यात तुमची कंपनी रेडी होते. आता मार्केटिंग सुरू करा. खूप सारा असा मिथ आहे मार्केटमध्ये. पण जर का एखाद्या नवीन तरुणाला जर का एक्सपोर्ट इम्पोर्ट जर का चालू करायचं आहे तर त्यासाठी काय संदेश देश? माझ्याकडे भरपूर सारे लोक येतात. त्या सगळ्यांना असं वाटतं की सर मी इथं नाशिकमध्ये ह्या छोट्याशा खेड्यामध्ये आहे, इथून मी त्या देशातल्या माणसाशी कसं बोलू आणि कसं मी त्याला पटवून घेईल आणि कसं माझा माल विकेल, हे जे काही आहे तर हे त्याला इथं बसून तरी केलंच नाही आहे. तुम्ही करून तर बघा, फार सोपं आहे. लोक आपल्याशी जुळवून घेतात, लँग्वेज बॅरियर असलं तरी पण, आणि खूप चांगले पैसे याच्यामध्ये कमवता येऊ शकतात. दुसरं एक मिथ असं पण आहे मार्केटमध्ये की लोकांना असं वाटतं, शेतकऱ्यांना असं वाटतं की माझ्याकडून हा जो कांदा येईल गेला 10 रुपये किलोने, हा तिथं 10-20 करतोय. असं होत नाही. ॲग्रिकल्चरमध्ये तर बिलकुल नाही. ॲग्रिकल्चरमध्ये काय असं होतं, मार्केटचे रेट ओपन असतात. मी आजही सर्च केलं, तुम्हाला कुठल्या मार्केटचं बघायचं असेल तर लगेच वेबसाईट ओपन आहे. त्यामुळे बायर्स जे आहेत ना, बायर्स तुम्हाला असे कितीही प्रॉफिट कमवू देत नाही. प्रॉफिट हा ॲग्रिकल्चरमध्ये 5 ते 10% मागे तुम्हाला एका कन्साइनमेंट मागे काही इन्व्हेस्ट मागे मिळतो, आणि त्यात एक चांगला आहे बरं का. तो असा वाईट नाही आहे, कमी नाही आहे. क्वांटिटी खूप आहे. उलट तुम्हाला 10% पण भरपूर होतं. 10% जर कंटेनर मागे आहेत तुम्हाला, तर असे 10 कंटेनर केलं तुमची इन्व्हेस्टमेंट दुप्पट होते ना, व्हॅल्यू दुप्पट होते. तुम्ही महिन्याला 10 केले तर तुमचे पैसे दुप्पट होते. याचा विचार करा. वर्षाचे सगळ्या टर्नओव्हरचे 10% नाही म्हणत मी, प्रत्येक इन्व्हॉइसचे 10%. त्याच्यामुळे हा प्रॉफिट खूप चांगला आहे. किती पैसा बनू शकतो जर का आपण केलं एक्सपोर्टमध्ये? एक्सपोर्टमध्ये आता बघा, कांद्याचं बोलाल तर कांदा जवळपास 4,000 कोटीचा दरवर्षी एक्सपोर्ट होतोय आपला, आणि त्याच्यातलं 95% नाशिक जिल्ह्यातून एक्सपोर्ट होतं. काही पुण्याचा पण चांगला होतो, त्यामुळे आपण या पट्ट्यातला खूप जास्त एक्सपोर्ट. गुळाचा एक्सपोर्ट चांगला आहे, साधारणतः 35,000 ते 4,000 कोटीचा तो पण एक्सपोर्ट होतो. द्राक्षाचा बिझनेस जवळपास 4 ते 5,000 कोटीचा आसपास आहे, तो 4च महिन्यात होतो. शेंगदाण्याचा एक्सपोर्ट चांगला आहे. शेंगदाणे एक्सपोर्ट जवळपास 3,000 ते 3,500 कोटीचा एक्सपोर्ट आहे. गवारसाठी मी आत्ताच एक व्हिडिओ बनवला होता, इतकं शॉकिंग होतं. मी पहिल्यांदा बघितलं, मी स्वतःच शॉक झालो होतो की गवारसारखं प्रोडक्ट की जे रोजचं वापरत आहे आपल्या, आणि त्याचा एक्सपोर्ट जवळपास 7,000 कोटीचा आहे. आता रिसेंटली असं म्हणजे मी ऐकलंय शेण एक्सपोर्ट होते, माती एक्सपोर्ट होती, हा, असे पण काही. बरोबर. नाही, हे आधी पण होतं, ते लोकांच्या नजरेत येत नाही. कारण आपण काय ना की मला जे कळून गेलेलं आहे ते दुसऱ्याला सांगायला तयार नाही आहे. मग गांडूळ खत एक्सपोर्ट होते. आता माझी दुबईला कंपनी, माझे दुबईचे जे पार्टनर्स आहे, त्यांच्या विलबच्या आरोव त्यांनी माती कंटेनर भरून माती इम्पोर्ट केली, काळी माती. त्यांनी स्वतः डायरेक्ट लॉन इम्पोर्ट केलं. त्यांनी डायरेक्ट पूर्ण तयार झाडं इम्पोर्ट केले कंटेनरमध्ये, की येऊन इथं आम्हाला वेळ नाही आहे.
इथं ते वर्ष किती वाट बघायची ते मोठं होण्यासाठी डायरेक्ट मोठे झाडं इम्पोर्ट केले. तिथे गोडं पाणी इम्पोर्ट केलं त्यांनी, मॅनमेड तळं बनवलं, तिथे ते पाणी टाकलं. पक्षी सुद्धा इम्पोर्ट केले, ते सुद्धा तिथे सोडले त्यांनी आणि ते स्वतःचं सगळं काही तयार करतं. ऑलिफोबिक फार्मिंग व्हायला लागलेली आहे. गल्फ देशांकडे पैसा खूप आहे. ते म्हणतात की आम्हाला आता पेस्टिसाईड खूप जास्त वापर व्हायला लागलेला आहे. ते आम्हाला नको आहे, आम्हाला रेसिपी फ्री पाहिजे, ऑर्गॅनिक पाहिजे, तर आम्ही स्वतःचं पिकवू शकतो. मग ते त्यांच्या शेडमध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी ग्रीन हाऊसमध्ये किंवा कंटेनरमध्ये जे आपण आत्ता व्हिडिओ बघितला होतो की त्याच्यामध्ये केशर पिकवलं गेलं, असे प्रकार खूप जास्त वाढलेत. हे मी डोळ्यात बघून आले दुबईत. ते आता इथून पुढे जर वर्ष 2 वर्ष परिस्थिती बदलली नाही तर सगळे देश इंडिपेंडंट होत जातील. आपला जो ॲग्री एक्सपोर्ट आहे, जे आत्ता जेवढे 1000 कोटीचे आकडे ऐकले ते कमी कमी होत जातील, वाढणार नाही. वाढतील केव्हा? जेव्हा आपण त्यांना पाहिजे तसंच देऊ. आपल्याकडे आहे ते विकायला जातो, त्याला भाव नाही ना. विकता आलं पाहिजे, काही नाही विकता आलं पाहिजे. विकायच्या आधी त्याला काय पाहिजे ते कळालं तर तसंच बनवून आपण विकू. काय आता माहिती का, आत्ता जरी गावाकडे सांगितलं ना असं करायचं तर 2 मित्रांनी चालू केलं. म्हणजे दोघं काय म्हणतात की तू पुढं हो, मी तुला मागून माल देतो. की त्यांना ती ती जी पुढची प्रोसेस आहे की विकणे, ती खूप हार्ड जाते. खरं ते विकणं कसं हे कोणी शिकवलेलं, म्हणून ते आता शिकावंच लागेल, त्याला काही पर्याय नाही. ते म्हणतात की मी माल देतो, तू पुढे. बरोबर बरोबर करून बघू. म्हणून मी म्हणतो डायरेक्ट एक्सपोर्टचा मोठा घास घेण्याची गरज नाही. आपण पहिले लोकल मार्केटला ते बिझनेस करू. लोकल मार्केटमध्ये पण काय सांगितलं मी, इथून वाशी मार्केटला नाही विकायचा माल, एक्सपोर्टरला माल तयार करून द्यायचा. द्या, तो सांगेल ना कशी क्वालिटी पाहिजे माल, तसा माल बनवून द्या. कॅश अँड कॅरी, उधारीचा विषय नाही आणि कंटेनर साईजमध्ये एक्सपोर्ट होणार आहे तुमचं. एक्सपोर्ट म्हणजे सप्लाय होणार आहे, तर प्रॉफिटही एक्सपोर्टर एवढंच होतं. तर आजचा पॉडकास्ट बघू बरेच सारे तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील आणि एक अवेअरनेस क्रिएट झाला की एक्सपोर्ट इम्पोर्ट खूप अवघड आहे, अशातली काही गोष्ट नाही, एकदम सिम्पल आहे. गव्हर्नमेंट पण खूप सपोर्ट करते. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि तुम्ही जर का अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला खूप शेअर करा. धन्यवाद.